Just wait for 5 minutes maximum. So voice is audible or not? Who has joined the today's class? Shraddha, Jyoti, Abhinay Kumar, RR, Shlok. So everyone, Yes, sir. You're voice clear? audible. Okay. Thank you. Okay. So students, today we are going to start the class. Just let me know. Are you comfortable with Marathi, Hindi, or English? Any of the ones, sir. Okay, I will be try to be bilingual. सो बघा आजचा जो आपला क्लास आहे तो MPSCचा असणार आहे. ठीक आहे. सो तुम्हाला मी पहिले आज UPSC मला एक सांगा फक्त की आजचे जे विद्यार्थी आहेत ते MPSC UPSC दोन्ही स्टुडंट्स आहेत की फक्त MPSC वाले स्टुडंट्स आहेत? मी दोघांचा पहिले तुम्हाला एक शॉर्ट डिफरन्स एक्सप्लेन करेल पहिले की MPSC. ओके, MPSC ठीक आहे. आता बघा MPSC साठी तुम्ही कुठली तयारी करताय, राज्यसेवा की कंबाईन एक्झाम? कंबाईन एक्झाम. ओके, कंबाईन एक्झाम्स. राज्यसेवाचं कोणी आहे जे MPSC राज्यसेवा करतायत? ओके, नो वन. UPSC करणारे कोण आहे? UPSC करणारे कोण आहे? आवाज येतोय का माझा तुम्हाला क्लिअर? हो सर, येतो आवाज. ओके, बाकीचे विद्यार्थी कोणी बोलत नाहीत. मी विचारतो UPSC करणारे कोण विद्यार्थी आहेत? सो मी पहिले तुम्हाला बेसिक डिफरन्स क्लिअर करतो. MPSC UPSC मध्ये डिफरन्स काय आहे बघा. नॉर्मल डिफरन्स असा आहे, राज्यसेवा आणि तुला मी एक बेसिक डिफरन्स सांगतो. काही विद्यार्थी राज्यसेवा करणारे पण आहेत, काही विद्यार्थी UPSC करणारे पण आहेत. आज मी जनरल एक जे लेक्चर जे घेला आज इंडियन पॉलिटिक्सचे मी घेणार आहे. तुम्हाला एक कॉन्सेप्ट क्लिअर करून देतो. राज्यसेवा, ठीक आहे, कंबाईन एक्झाम आणि UPSC तिघातला डिफरन्स काय बघा. सब्जेक्ट जे आहेत तिन्ही परीक्षांना ते सारखे असतात. ठीक आहे, UPSC तुम्ही करा, MPSC करा, ठीक आहे, तुम्हाला राज्यसेवा करायची, कंबाईन करायची, वॉट एव्हर सब्जेक्ट जे आहे तुम्हाला प्रिलियम्स एक्झामसाठी सारखेच असतात. आता राहिला फरक होता मेन्स एक्झाम UPSC टोटली डिफरंट आहे. MPSC आणि UPSC कुठेच मॅचिंग होत नाही मेन्समध्ये. ठीक आहे, कारण UPSC मेन जे आहे ही पूर्णपणे डिस्क्रिप्टिव्ह आहे आणि राज्यसेवा ही पूर्णपणे ऑब्जेक्टिव्ह आहे. जरी सिलेबस थोडाफार ओव्हरलॅप करतो, थोडाफार जास्त नाही, 50% सिलेबस ओव्हरलॅप करतो, पण डिफरन्स जो आहे तो म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह आहे आणि ऑब्जेक्टिव्ह आहे. MPSC पूर्णपणे तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे. आता तुम्हाला विषय कुठले आहेत, कंबाईन आणि राज्यसेवा. आता कंबाईन राज्यसेवेचा फरक असा आहे बघा, थोडा सिलेबस जो आहे हा राज्यसेवेचा वास्ट असणार आहे आणि कंबाईनचा जर कम्पेअर केला तर कंबाईनचा इतका काही नाहीये, म्हणजे कम्पेअर टू राज्यसेवा. म्हणजे राज्यसेवेला मिनी UPSC म्हणतात महाराष्ट्रातली. ठीक आहे, आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगू इच्छितो की इथे जो तुम्ही कंबाईनची तयारी करणार आहेत, कारण कंबाईन हा जो एक्झाम आहे तुमचे, या एक्झाम तुम्हाला की सब्जेक्ट कुठले आहेत, पॉलिटी आहे, हिस्ट्री आहे तुम्हाला. ठीक आहे, मग हिस्ट्री तुम्हाला महाराष्ट्र आणि मॉडर्न हिस्ट्री विचारतात. आता हिस्ट्री तर खूप वास्ट आहे, आता एवढा पूर्ण हिस्ट्री करायची गरज नाही. तुम्हाला फक्त मॉडर्न इतिहास, भारताचा मॉडर्न आधुनिक आणि महाराष्ट्राचा आधुनिक इतिहास, एवढे तुम्हाला दोन असतात. नंतर भूगोल आहे, महाराष्ट्र विथ इंडिया. याचबरोबर तुम्हाला इकॉनॉमिक सब्जेक्ट आहे याच्यामध्ये. ठीक आहे, आणि प्रत्येक सब्जेक्टचं वेटेज आहे. जनरल सायन्स वगैरे तुम्हाला आहे, करंट अफेअर्स तुम्हाला आहे, आणि प्रत्येक विषयाचं वेटेज जे आहे एक लिमिट ठरलेलं आहे प्रत्येक विषयाचं, लक्षात घ्या. ठीक आहे, आता जे वेटेज असणार आहे प्रत्येक विषयाचं 15 मार्काचं वेटेज असतं. आता जे कंबाईन एक्झाम आहे याला थोडासा मॅथ्स आणि रिजनिंगचा पण थोडासा पार्ट आहे, जास्त नाही आहे. नॉर्मली तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं जातं. ओके, आवाज क्लिअर येतोय का माझा? येस सर. ओके. आता कंबाईनचा जो मी तुम्हाला सांगतोय, कंबाईन मध्ये जे मॅथ्स आणि रिजनिंग तुम्हाला विचारतात एकदम बेसिक लेवलचं असतं, ते जे प्रिलियमला तुम्हाला विचारतात. ठीक आहे, म्हणजे एक म्हणतो ना की राज्यसेवेचं विचारलं जाणारं जे मॅथ्स आहे CSAT मध्ये, तिकडे CSAT आहे राज्यसेवेला, इकडे तुम्हाला CSAT नाही. इकडे नॉर्मली तुम्हाला बेसिक एलिमेंटरी मॅथ्स आहे आणि बेसिक रिजनिंग आहे. ठीक आहे, सो तुम्हाला म्हणजे एक मिनिटाच्या आत तुम्ही ते सॉल्व्ह करून मोकळे होतात. टोटल जो पेपर आहे तुमचा MPSC कंबाईनचा 100 मार्काचा प्रिलियम्स आहे. ठीक आहे, आणि या प्रिलियम मध्ये तुम्हाला प्रत्येक विषयाचं 15 मार्काचं वेटेज आहे. आणि त्याच प्रकारे राज्यसेवेची एक्झाम तुम्ही बघितली
मी तुम्हाला हे विचारलं, एमपीएससी एक्झाम जर समजा तुम्ही कंबाईन एक्झाम मध्ये कुठल्या पोस्ट असतात, राज्यसेवेमध्ये कुठल्या पोस्ट असतात, माहिती आहे याबद्दल तुम्हाला? बेसिक सिलेबस तर मी तुम्हाला जनरली सांगितलं ओरली, सब्जेक्ट कुठले कुठले आहेत, बाकी त्यांचे वेटेज क्वेश्चन विचारण्याचा जो पॅटर्न आहे हा पूर्णपणे वेगवेगळा असणार दोघांमधला. ठीक आहे. तर माझा क्वेश्चन तुम्हाला हा आहे की तुम्हाला जेव्हा तुम्ही कंबाईन म्हणा किंवा राज्यसेवा एक्झाम करणार, तर तुम्हाला पहिली गोष्ट काय आहे की क्वेश्चनचा सब्जेक्ट तर सेम आहेत दोघा परीक्षांमध्ये, पण जे क्वेश्चनची जी लेवल आहे ती थोडी वेगळी असणार. म्हणून माझा प्रश्न हा आहे, तुम्हाला एक्झाम माहिती आहे कुठल्या कुठल्या पोस्ट वगैरे असतात राज्यसेवेमधल्या आणि कंबाईन मधल्या? ज्योती, श्रद्धा आणि रियाल. तर आय थिंक तहसीलदार वगैरे राज्यसेवेमध्ये येतं. ओके, राज्यसेवा क्लास 1 आहे आणि तुमची जी कंबाईन आहे ती क्लास 2 आहे. आता राज्यसेवेमध्ये जेवढ्याही क्लास 1 पोस्ट आहे तुमच्या, डेप्युटी कलेक्टर पासून, ठीक आहे, डीवायएसपी, तहसीलदार, नायब तहसीलदार, त्यानंतर बीडीओ वगैरे आहे, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर, त्यानंतर तुम्हाला सीईओ आहे, महानगरपालिकेचे सीईओ, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहेत. ठीक आहे. आणि अशा जवळजवळ 15 प्रकारच्या पोस्ट आहेत तुमच्या. आणि जे तुमचे कंबाईन आहे, कंबाईन मध्ये तुम्हाला 3च प्रकारच्या पोस्ट आहेत. कुठल्या कुठल्या? PSI, STI आणि ASO. ओके. आता PSI जी आहे पोलीस डिपार्टमेंट आली तुमची, STI तुमची रेव्हेन्यू डिपार्टमेंट आहे, सेल टॅक्स इन्स्पेक्टर, आणि ती तुमची ASO आहे तुमची मंत्रालय आहे. ठीक आहे. ASO म्हणजे फक्त मंत्रालयच नाही, पण तुम्हाला ऍज अ ASO म्हणून तुम्हाला कुठेही तुम्हाला पोझिशन मिळू शकते. कलेक्टर ऑफिसमध्ये म्हणा किंवा तुम्हाला मंत्रालयामध्ये म्हणा. ठीक आहे. कलेक्टरचे असिस्टंट म्हणा किंवा तुम्ही मंत्रालयाचे असिस्टंट बनणार तुम्ही. अशा प्रकारे तुमची ASOची पोस्ट असते. तिघांचा सिलेबस जो कंबाईनसाठी आहे तो सेम असणार आहे. आणि आता आज जो मी तुम्हाला टॉपिक शिकवणार आहे, हा टॉपिक मी तुम्हाला म्हणजे सगळ्या एक्झामला लागू होईल असा हा तुमचा टॉपिक आहे. ठीक आहे. इंडियन पॉलिटी हा सब्जेक्ट मी तुमचा स्टार्ट करेल. याच्यामध्ये आपण पहिलं चॅप्टर बघणार आहोत. म्हणजे चॅप्टर वाईज मी तुम्हाला घेईल, 2-3 चॅप्टर आपण मागे पुढे स्टार्टिंग करू शकतो. बघा, जसं की स्टार्टिंग तुमची होते हिस्टोरिकल बॅकग्राऊंड इंडियन पॉलिटीमध्ये. त्यानंतर तुम्हाला विचारलं जातं घटनेची निर्मिती केव्हा झाली, कधी झाली, काय झाली, प्रोसेस काय होती, कॉन्स्टिट्यूशन मेकिंग. ठीक आहे. आणि त्यानंतर 3 नंबर मी तुम्हाला घेऊन जाईल ते म्हणजे प्रिअम्बल. पण मी आज स्टार्टिंग करणार ती म्हणजे प्रिअम्बल पासून. प्रिअम्बल म्हणजे घटनेचा सरनामा. ठीक आहे, आपल्या राज्य घटनेचा. सो तुम्हाला काही अजून प्रश्न असतील बेसिक तर मला तुम्ही विचारा एक्झाम बद्दल रिगार्डिंग. ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला पुस्तकं बुक्स वगैरे कुठले वाटायचे काय हे मी तुम्हाला सांगणार आहे हळूहळू. ठीक आहे. डायरेक्ट जम्प घेणार नाही आपण. ठीक आहे. कारण तयारी करायची आहे, तुम्ही स्टार्टिंग करतायत. कोणत्या एक्झामची जेव्हा तुम्ही स्टार्टिंग तयारी करतात ना, स्टार्ट करतात, त्यावेळेस तुम्हाला त्या एक्झाम बद्दलचं जे बेसिक बॅकग्राऊंड आहे हे सगळं तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणि हे जर तुम्हाला बेसिक तुम्ही एकदा सगळे आयडिया घेऊन घेतल्या, कुठलीही गोष्ट करा तुम्ही आयुष्यात, आपण जी पण गोष्ट करतो, तुम्ही बिझनेस करा, तुम्ही एक्झाम करा, तुम्ही कुठली एक्सरसाइज करा, ज्यावेळेस तुम्ही पहिली प्री आयडिया जर तुम्हाला नसेल ती गोष्ट तुम्हाला जमत नाही डायरेक्ट. बरोबर. मग त्यामुळे आपण या सगळ्या प्री आयडिया ज्या आहे तुम्हाला, जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही 3 गोष्टी बेसिकली करल्या पाहिजे. कुठल्या कुठल्या? त्या म्हणजे जी परीक्षेची तुम्ही तयारी करतायत त्या परीक्षेचा सगळ्यात पहिले म्हणजे सिलेबस बघायचा. ठीक आहे. दुसरी गोष्ट क्वेश्चन पेपर बघायचं. आणि तिसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे स्टडी मटेरियल. बरोबर. या 3च गोष्टी आहेत प्रत्येक एक्झामच्या, ज्या तुम्हाला जर तुम्ही प्रॉपरली फॉलो करत गेलेत तर तुम्हाला यश 100% आहे त्याच्यामध्ये. ती UPSC असो, राज्यसेवा असो की तुमची PSI STI असो. पण बेसिक जे आहे तुमचं ते म्हणजे या 3 गोष्टी. ठीक आहे. प्रश्नपत्रिका, सिलेबस आणि 3 म्हणजे स्टडी मटेरियल, की तुम्हाला काय वाचायचंय. असं नको व्हायला की तुम्ही कंबाईनची तयारी करतायत, तुम्ही अभ्यास डायरेक्ट राज्यसेवेच्या लेवलला करतायत. ठीक आहे. किंवा तुम्ही अभ्यास डायरेक्ट UPSC लेवलला करतायत. ठीक आहे. अशा प्रकारे नको व्हायला. जर जी तुम्ही एक्झाम टार्गेट करतायत ना, तुम्ही त्याच एक्झामचा स्टडी करणं गरजेचं आहे. असं नको करायचं की यार चला आपण एक एक्झाम करतोय आणि आपण सगळ्या एक्झाम द्यायला तुम्ही कुठली एक्झाम देऊ शकतात, त्यासाठी कुठलंही बाउंडेशन नाहीये. पण ज्यावेळेस तुम्ही स्टडी करतात त्यावेळेस तुम्हाला हे बाउंडेशन आहे की तुम्ही पर्टिक्युलरली कोणत्या एक्झामचा अभ्यास करतायत, हे बाउंडेशन आहे तुम्हाला. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला टार्गेट ठेवावं लागेल एक. ते टार्गेट म्हणजे तुम्हाला जर PSI बनायचंय, वर्दी पाहिजे तर वर्दीच पाहिजे. तुम्हाला STI बनायचंय, रेव्हेन्यू डिपार्टमेंट पाहिजे तर रेव्हेन्यूसाठीच तयारी करायची. म्हणजे पण आता कंबाईनला असं काही नाही की तुम्ही PSI करा, STI करा, तुम्हाला सिलेबस सेम आहे. ठीक आहे. सिलेबस सेम आहे तुम्हाला, फक्त तिथे तुमची चॉईस आहे की तुम्हाला कुठे जास्त इंटरेस्ट आहे, PSI मध्ये की STI मध्ये, राज्यसेवेमध्ये डेप्युटी कलेक्टर मध्ये इंटरेस्ट आहे की मग DYSP मध्ये इंटरेस्ट आहे. ठीक आहे. सो या अशा प्रकारे तुम्हाला हे ठरवणं गरजेचं आहे. बेसिक गोष्टी तुम्ही सगळं माहिती करणं गरजेचं आहे तुम्हाला. तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह प्लॅनर येतं तुम्हाला एक एक्झाम प्लॅनर मधून.
ते प्लॅनर वगैरे घेऊन टाका, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या क्वेश्चन पेपरही मिळून जातील, सिलेबसही मिळून जाईल तुम्हाला, आणि कुठले कुठले तुम्हाला बुक्स वाचायचे ते तुम्हाला कळून जाणार. पण शेवटी कसं आहे, जनरली तुम्ही किती पुस्तकं स्टार्टिंगला वाचले, पण प्रॉपर एक गाईडलाईन जर नसेल तुम्हाला, तर तुम्हाला समजत नाही, डायरेक्ट बाउन्स होतं, डोक्यावरून जातं आपल्याला. त्यामुळे तुमच्या ज्या पण काही कॉन्सेप्ट आहेत सब्जेक्टच्या, त्या पॉलिटीच्या असेल, इकॉनॉमीच्या असणार, हिस्ट्रीच्या असणार, जॉग्राफीचे असणार, जे टीचर्स तुम्हाला शिकवणार हे तुम्हाला प्रत्येक विषयाचे जे कॉन्सेप्ट आहे तुम्हाला क्लिस्टर क्लिअर करणार. म्हणजे तुम्ही जेव्हा पुस्तक घेणार हातामध्ये, तुम्हाला असं वाटणार की अरे हे सरांनी तर आपल्याला शिकवलेलं आहे, हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. सो या प्रकारे तुम्हाला म्हणजे फास्ट तुम्ही होणार लगेच, लक्षात घ्या. ठीक आहे, म्हणायचं तात्पर्य काय. सो यामुळे तुम्हाला इथे जे मी आज शिकवणार आहे हे तुम्हाला युजफुल असेल, तुम्ही याचं नोट मेकिंग करू शकतात. ठीक आहे. आणि अजून तुमचे काही प्रश्न असतील बेसिक तर मला विचारा, मी लगेच 5 मिनिटात तुम्हाला आन्सर करेन, आणि मग नंतर आपला क्लास आपण सुरू करूया. रियाल, ज्योती, श्रद्धा, अभिनय, प्रतीक, रुपाली, देन श्लोक. रियाल जे नाव सध्या टाकले, तर नाही येत काही क्वेश्चन. ओके. आपल्या क्लास विचारता नाही काय अडचण नाही. हा, जनरली आता हा एक तुमचा एक बेसिक जनरल क्वेश्चन आहे बघा, प्रत्येक मुलाचा किंवा मुलीच्या माइंडमध्ये हा क्वेश्चन असतो जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. बेसिक प्रश्न आहे तो, म्हणजे असा की सर किती तास अभ्यास करावा, केला पाहिजे. ठीक आहे, हा. हा प्रश्न जनरली आहे. घ्यायला तर आम्ही सगळे पुस्तक घेऊ, आम्ही सगळे क्वेश्चन पेपर आणू कुठून तरी, ठीक आहे, आम्ही सगळं वाचू, पण किती तास वाचायचंय, ठीक आहे, हा एक क्वेश्चन असतो. दुसरा म्हणजे नोट मेकिंग कशी करायची, हा एक प्रश्न असतो, बरोबर. पण जनरल सवाल तर हाच असतो, अभ्यास किती वेळ करायचा. आपल्याला जनरली काय करतात, जेव्हा तुम्ही कोणाला सांगतात की मी स्पर्धा परीक्षेची तयारी करते किंवा करतोय, आणि जेव्हा तुम्ही असं सोसायटीमध्ये सांगतात कोणाला तरी किंवा नातेवाईकांमध्ये तुम्हाला कळतं, त्यावेळेस कसं असतं माहितीये का, निगेटिव्ह करणारे खूप लोक तुम्हाला मिळणार. ठीक आहे, मग त्यांना असं वाटणार की अरे एमपीएससी, मग तर लय अभ्यास करावा लागतो बाबा त्याला, 10 तास. मी पण केले, मी झालो नाही, म्हणजे याचा म्हणायचा अर्थ काय असतो. काही काहींचं कसं असतं माहिती ना, की स्वतः ते करत नाही किंवा ते त्यांची करायची तेवढी कुवत नाहीये, पण ते दुसऱ्यालाही तिथून निगेटिव्ह करतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही अभ्यास करतात त्यावेळेस ज्या तुम्ही क्लायमेट ॲटमॉस्फिअरमध्ये आहात, ठीक आहे, त्याच्या बाहेर जास्त बबल करायची आवश्यकता नाही पडणार आहे, आणि करू पण नाही, कारण सगळ्यांना सांगायचं नाही की मी काय करते, मी काय करतोय. ठीक आहे, जे तुम्ही करताय त्याच्यावर फोकस ठेवा, आणि जे निगेटिव्ह करणारे लोक आहेत त्यांच्यापासून थोडं दूर राहायचं. ठीक आहे, कारण जे आपल्याला डायव्हर्ट करण्यासाठी ते कारणीभूत असतात, आणि कधी कधी आपण स्वतःही फ्रस्ट्रेट होत असतो मध्ये मध्ये स्वतः. कसं तुम्हाला सांगतो, जेव्हा एखाद्या विषयाचं आपल्याला काही नॉलेजच नाहीये, तो विषय आपण जेव्हा वाचायला घेतो, आणि समजा एखादा विद्यार्थी बीकॉमचा असतो, एखादा इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा असतो, एखादा मेडिकल बॅकग्राऊंडचा असतो, आणि एखादा काहीतरी म्हणजे सायन्स बॅकग्राऊंडचा असेल, आणि तो आर्टचे विषय जास्त आहेत. तुम्हाला एमपीएससी करायचं म्हटलं, युपीएससी म्हटलं की आर्टचे विषय जास्त आहेत. मग तुम्ही सडनली या विषयांकडे जेव्हा येतात, असं वाटतं अरे यार हे विषय म्हणजे समथिंग, आता काही खरं नाही. म्हणजे आता हे तर आपण कधी अगोदर पण एवढे वाचले नाहीत, आणि हे वाचायलाही बोरिंग वाटतं. मग आता कसं वाचावं. तुम्हाला माहिती आहे तुमचं टार्गेट काय, तुमचं ध्येय काय, तुमची अँबिशन काय, ते लक्षात ठेवून आणि तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट तयार करणं पहिली गोष्ट. कारण तुमचे 7 विषय सगळ्यात कोर सब्जेक्ट आहेत. तुम्ही हे लक्षात घ्या, हे 7 विषय जर तुमची याच्यावर पकड आली, 6 ते 7 विषय पकडा तुम्ही, 6 सब्जेक्ट्स, ज्यामध्ये तुमचा पॉलिटी कोर सब्जेक्ट, इकॉनॉमी कोर सब्जेक्ट आहे, तिसरा तुमचा आहे तो म्हणजे जनरल सायन्स तुमचा कोर आहे. ठीक आहे, हिस्ट्री तुमचा कोर आहे, जॉग्राफी तुमचा कोर आहे, आणि करंट अफेअर्स. 6 सब्जेक्ट आहेत. आता मॅथ्स रिजनिंग तुम्ही तो थोडा बाजूला, तो प्रॅक्टिसचा भाग आहे मॅथ्स आणि रिजनिंग. ठीक आहे, आणि ते नाही पण केलं तरी असं नाही की एक्झाम आपण होत नाहीत, आणि ते नॉर्मल आहे एमपीएससी मध्ये, ते काही जास्त त्याला वेटेज नाहीये. ओके, हे तुमचे 6 सब्जेक्ट तुम्ही कोर सब्जेक्ट म्हणून कन्सिडर करायचे, आणि प्रत्येक विषयाला व्यवस्थित स्टडी करा, बेसिक पासून समजून घ्यायचं. कोर कॉन्सेप्ट समजणं मेन आहे, बेसिक. ठीक आहे, डायरेक्ट मधून कुठून तरी स्टार्ट केलं असं नाही. ठीक आहे, सो त्यामुळे मग आता आपण सुरू करूया आपल्या टॉपिकला डायरेक्ट. आज मी तुम्हाला इंडियन पॉलिटी हेच हा सब्जेक्ट मी तुमचा शिकवणार आहे. तुम्हाला याच्यामध्ये कुठले कुठले चॅप्टर मी तुम्हाला सांगतो बघा. ठीक आहे, इंडियन पॉलिटीमध्ये तुम्हाला, आता इंडियन पॉलिटी म्हटलं किंवा इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हटलं तर आपण त्याला सेम करू शकतो. म्हणजे इंडियन पॉलिटीमध्येच आपल्याला इंडियन कॉन्स्टिट्यूशन शिकायची, भारतीय राज्यघटना शिकायची आपल्याला, बेसिक राज्यघटना आहे. ठीक आहे, आणि तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार इन डिटेल, आणि जे मी शिकवेल तुम्हाला मी गॅरंटी देऊन सांगतो, म्हणजे शुअर सांगतो, तुम्ही जेव्हा त्या चॅप्टर मधून वाचणार तुम्हाला एक लगेच फ्री आयडियल की अरे सरांनी आपल्याला शिकवलेलं आहे. ठीक आहे, हॅलो मग हा बोला सर, मला असं विचारायचं होतं ना की क्लास 1 आणि क्लास 2 साठी म्हणजे जास्त खूप वाईड डिफरन्स असतो का अभ्यासामध्ये? हो हो एक्झॅक्टली.
खूप मोठा अच्छा. डिफरन्स आहे. राज्यसेवा आणि कंबाईन एक्झाम जमीन आसमानचा फरक आहे. ठीक आहे. म्हणजे हम्म. कारण तुम्ही जर राज्यसेवेचा मेनचा अभ्यासक्रम जर बघितला, जस्ट हम्म. लाईक युपीएससी ओके. सारखा आहे. म्हणजे हम्म. तुम्हाला त्याच्यामध्ये 150 मार्काचे सब्जेक्ट आहेत डायरेक्ट. आता यांची मेन्स फक्त 200 मार्काची PSI STI ची. ठीक आहे, म्हणजे कंबाईनची. यांची जर मेन्स तुम्ही बघितली, यांची मेन जी आहे ती टोटल तुम्हाला, म्हणजे आपण जनरल इंटरव्ह्यू पकडून जर म्हटलं किंवा इंटरव्ह्यू तुम्ही स्किप करा. ठीक आहे, जनरली तुम्हाला ती आहे 800 मार्कांची. हो. 800 आणि इंटरव्ह्यू जर ऍड केला तर 900 मार्क. हम्म. म्हणजे तुमची 800 मार्क्स आणि यांचे 200 मार्क. आणि हम्म. त्याच्यामध्ये तुम्हाला वाचन जास्त आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला वेळ जास्त द्यावा लागणार आहे राज्यसेवेसाठी. आणि कंबाईनचं कसं असतं, कंबाईन तुम्ही लवकर क्रॅक करतात. पहिली गोष्ट अशी आहे. मी असं म्हणत नाही राज्यसेवा करत नाहीत, पण त्यासाठी तुम्हाला खूप जास्त मेहनत लागेल. आणि मेहनत इकडे पण आहे तिकडे पण आहे. फरक एवढाच आहे, तुम्हाला तिकडे खूप जास्त वाचन करावं लागेल, खूप जास्त रेफरन्स बुक्स वगैरे म्हणा. ठीक आहे, वेळ तुम्हाला जास्त द्यावा लागणार. 10 ते 11 तास तुम्हाला तिकडे देणं गरजेचं आहे राज्यसेवेकडे. ठीक आहे, कारण अवाढव्य सिलेबस आहे आणि त्यामुळे मग तुम्हाला तितका वेळ तुमचं मॅनेजमेंट जे आहे, टाइम मॅनेजमेंट, तुम्ही फुल टाइम बाकी कुठेही नाही लक्ष न घालता तुम्हाला फुल टाइम तेच करणं आहे. हे तुमचं मेन असणार आहे. पण काय करायचं माहितीये का, जो जो विद्यार्थी कंबाईनची तयारी करतो तो एक्झाम राज्यसेवा क्लिअर होणार असं नाहीये. शक्यता शक्यता म्हणजे नाच्या बरोबरी. ठीक आहे, आणि जो राज्यसेवा करतोय ना तो कंबाईन काढू शकतो, हे मात्र शुअर. जो ओके. राज्यसेवा करतो तो मात्र कंबाईन एक्झाम काढू शकतो. सो हा एक त्यांच्यामधला फरक आहे. फक्त काय, क्वेश्चनचा क्रायटेरिया दोघांचा डिफरंट आहे. इकडे जी लेवल आहे तुमची ही थोडीशी कंबाईनला आपण म्हणू शकतो मॉडरेट आहे. राज्यसेवेची लेवल खूप डिफिकल्ट आहे. प्रश्न विचारण्याची जी त्यांची लेवल आहे ती. ठीक आहे. ओके. थँक्यू सर. आणि अजून एक महत्वाची गोष्ट अशी आहे की तिकडे विषय तुम्हाला जास्त आहेत राज्यसेवेमध्ये आणि इकडे तुम्हाला विषय कमी आहेत. तिकडे तुम्ही जर मेन्स मध्ये बघितलं तुम्हाला आर्ट अँड कल्चर येऊन लागतं राज्यसेवेला. ठीक आहे, तुम्हाला मग तिकडे अजून एक सब्जेक्ट ह्युमन रिसोर्स डेव्हलप HRD आहे, तो वेगळा विषय. एन्व्हायरमेंट तुम्हाला प्री मध्ये जाय तिथे, हा एक सब्जेक्ट आहे. असे 3-4 सब्जेक्ट तुमचे वेगळे ऍडिशनल ऍड होतात आणि त्यामुळे तुमचा अभ्यासाचा आवाका वाढतो. मग हॅलो. हा बोला सर. हा सर, हा मला हे विचारायचं होतं की MPSC साठी ऍग्रिकल्चर हा पण विषय आहे ना? हो एक्झॅक्टली, ऍग्रिकल्चर पण आहे. हा 4था विषय ऍड झाला. ऍग्री पण आहे तिथे. मग त्यात मग त्याचा किती अभ्यास करायला पाहिजे, म्हणजे त्याचा एक्सटेंड किती आहे या विषयाचा? बघा ऍग्रीचं बघा त्यांनी कसं केलंय, जॉग्राफीचा तुमचा पेपर होतो ना, पेपर 3 GS3 त्यांचा राज्यसेवेचा, तर त्याच्यामध्येच त्यांनी ऍग्रिकल्चर ऍड केलेलं आहे त्या पेपरमध्ये. इकॉनॉमी, ऍग्रिकल्चर आणि जॉग्राफी. ठीक आहे, मग त्याचं जे वेटेज आहे तिघांचा, आता 150 मार्काचा पेपर 150. मग तुम्ही ऍग्रीवर तुम्हाला जवळजवळ 30 ते 40 प्रश्न तुम्हाला ऍग्रीवर विचारले जाणार. 30 जवळजवळ 30 प्रश्न तुम्ही कन्सिडर करा. बरोबर. 30 to 40. या प्रकारे तुम्हाला. हा बोला. मला ना ते राज्यसेवेचे प्री मध्ये कोणते कोणते म्हणजे सब्जेक्ट असतात ते जरा सांगाल का तुम्ही? राज्यसेवेच्या प्री मध्ये बघा, बेसिक तुमचे सब्जेक्ट आहेत ते म्हणजे जे कंबाईनला आहेत तेच सब्जेक्ट तिकडे पण आहेत. पण ओके. राज्यसेवा जी आहे ही 400 मार्काची एक्झाम, ही 100 मार्काची. राज्यसेवा 400 कसं 2 पेपर आहेत राज्यसेवा प्रिलियम मध्ये. CS आहेत, एक CSAT आहे तुमचा. तर GS मध्ये तुम्हाला बघा एक सब्जेक्ट तुम्हाला एक्स्ट्रा आहे, तो म्हणजे एन्व्हायरमेंट प्रिलियम मध्ये, तो इकडे नाहीये कंबाईनला. ठीक आहे, मग एन्व्हायरमेंट 2 नंबर तुमचा आहे, पॉलिटी 3 नंबर, हिस्ट्री 4 नंबर तुमचा तिकडे असणार आहे, जॉग्राफी 5 ला सायन्स आहे तुमचा. ठीक आहे, देन तुम्हाला इकॉनॉमी आहे तिकडे. ठीक आहे, 6 नंबर, आणि करंट अफेअर 7. तिकडे 7 सब्जेक्ट आहेत तुम्हाला. आणि CSAT मध्ये तुम्हाला मॅथ्स रिजनिंग तुम्हाला फुल्ली तिकडे करावं लागेल. मग मॅथ्स रिजनिंग तुम्हाला जास्त करावं लागेल राज्यसेवेसाठी. ओके. मॅथ्स रिजनिंग आहे तुम्हाला, त्याचबरोबर तुम्हाला FT आहे. FT म्हणजे त्याच्यामध्ये मॅथ्स रिजनिंग आलं, इंग्रजी आलं तुमचं, तिन्ही विषय आलेत. ओके. याचं तुम्हाला बेसिक एक स्टडी करावं लागेल. आणि मटेरियल सगळं मराठीमध्ये इंग्रजीमध्ये पण अवेलेबल आहे. ठीक आहे, असं काही नाही की. आणि तुमची तयारी मला सांगा, मीडियम कुठले, मराठी, इंग्लिश? माझं मराठी आहे की इंग्रजी मीडियम आहे? मराठी. मराठी. मी मीडियम तुम्हाला विचारतोय, मीडियम कुठलं तुमचं, मराठी की इंग्रजी? मराठी सर.
सगळ्यांचं मीडियम मराठी आहे? हो हो. ओके ओके, मग काही प्रॉब्लेम नाही. माझं इंग्लिश आहे सर. कोणाचं इंग्रजी, कोणाचं सिद्धांत? श्लोक श्लोक श्लोक. लोक, ओके, तुझं इंग्रजी आहे. ठीक आहे, मी आजचा क्लास फक्त तुम्हाला एक मराठीमध्ये घेणार आहे, नंतर मी तुम्हाला इंग्रजीमध्ये नोट्स देणारच आहे, त्याबद्दल नो डाऊट. ठीक आहे, इंग्रजी मराठी दोघेही तुम्हाला मी नोट देत चालेल जसे जसे आपले क्लास होतील. ठीक आहे, मग अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही फ्रँकली विचारा, काही म्हणजे हेजिटेट व्हायची गरज नाही. आणि मग क्लासला एकदा सुरुवात केली आपण तर मग आपला कंटिन्यू क्लास चालणार आहे 1 आवर. सर एमपीएससी साठी ना स्टडी मटेरियल मध्ये आपले खूप सारे मेंटर्स पण आणि प्लॅनर्स पण आहेत. त्याच्यामध्ये मोस्टली सगळे असे ऍडवाइस करतात की जे म्हणजे कोर सब्जेक्ट जे आहेत ना ते सगळ्यांनी मोस्टली रोजच्या रोज म्हणजे टच तरी केलंच पाहिजे. आणि काय काय मेंटर्स हे पण सजेस्ट करतात की एका दिवसासाठी म्हणजे एक स्पेसिफिक टाइम स्पेन एका सब्जेक्ट साठी डेडिकेट केला पाहिजे. तर तुम्ही काय सजेस्ट कराल? ओके, बघा ऍक्च्युली कसं आहे की तुम्ही जेव्हा एखाद्या विषयाची मम्मी झालं तुझं? मला माझा टेबल पेन आणि बुक देऊन जा ना. पेन 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 हा राहिलाय, माझा टेबल देतो ओके, छोटावाला. हा ठीक आहे आवाज आलाय. ओके, जसं तुम्हाला तुम्ही म्हणताय की वेगवेगळे म्हणजे एका विषयासाठी म्हणजे एक टाइम डेडिकेट केला पाहिजे. ऍक्च्युली ते तुमचं प्रॉपर एक डायरेक्शन आहे की तुम्ही एक सब्जेक्ट जर तुम्ही घेतायत ना तो सब्जेक्ट जो आहे तो पूर्ण करायचा. ठीक आहे, काय होतं की तुम्ही जो सब्जेक्ट अर्ध्यामध्ये सोडतात आणि दुसऱ्या सब्जेक्टला सुरुवात करतात तर मग थोडंसं जो आहे तुम्ही जे मागचं काय केलं त्या सब्जेक्टला तुम्हाला पूर्णपणे कळत नाही ना. त्यामुळे एक सब्जेक्ट पकडायचा, तो पूर्णपणे रीड करायचा, पहिले पूर्ण समजून घ्यायचा. एकदा समजला म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये ट्रेन झाला एक प्रकारे. ठीक आहे, त्यामुळे नंतर मग दुसरा सब्जेक्ट स्टार्ट करायचा. आणि फक्त करंट अफेअर जे आहे साईड बाय साईड डेली बेसिसवर चालू ठेवायचं. बाकी तुम्ही समजा आज पॉलिटी करतायत, पूर्ण पॉलिटी करा 4-5 दिवस. ठीक आहे, पॉलिटीसाठी डेडिकेट करायचं. आणि जेव्हा इकॉनॉमिक्स करणार तर पूर्णपणे टाइम जो आहे इकॉनॉमीसाठी तुम्हाला डेडिकेट करायचा आहे. ठीक आहे सर, पण समजा आपण पॉलिटी केलं, समजा मी पॉलिटी केलं 5 दिवसासाठी आणि मग त्यानंतर मी इकॉनॉमिक्स परत 5 दिवसासाठी केलं तर मग पॉलिटीसाठी परत माझा तेवढा गॅप पडतो ना? नाही, हा एक्झॅक्टली गॅप पण पडतो. आणि अजून एक सांगतो, ही स्ट्रॅटेजी आपली थोडी रॉंग जाते नंतर. कसं तुम्हाला सांगतो बघा मी, जेव्हा तुम्ही स्टार्ट केलेला आहे अभ्यास, नवीनच आहात, स्टार्ट केलेला आहे, त्यामुळे तुम्हाला काय आहे की पूर्ण सब्जेक्ट वाचणं गरजेचं आहे. ठीक आहे, तुम्ही पूर्ण सब्जेक्ट पहिले समजून घ्या स्टार्ट केल्यावर. ठीक आहे, नंतर मग तुम्ही जेव्हा तुम्हाला असं वाटलं की तुमचं एकदा पॉलिटी पूर्ण झालं, इकॉनॉमी पूर्ण झालं, सगळे विषय एक एकदा तुमचे वाचून पूर्ण झालेले आहेत, त्यानंतर मग तुम्ही असं मग अर्धे करू शकतात. मग तुम्ही नंतर मग तुम्हाला रिव्हिजन करता. समजा मग रिव्हिजनसाठी तुम्ही पॉलिटी थोडा केला, थोडा इकॉनॉमी केला, मग नंतर तुम्ही थोडासा मग सायन्स केलं. हे रिव्हिजनसाठी नंतर ठेवायचं, कारण तुम्हाला माहिती आहे तुम्ही एकदा पूर्ण आयडिया घेऊन घेतलेली, पूर्ण सब्जेक्टच्या थ्रू तुम्ही गेलेला आहात. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला ही अडचण राहणार नाही. ठीक आहे, मग जर 100 विद्यार्थी तयारी करत आहेत त्यातील 10% विद्यार्थीच या गोष्टी करतात, 90% विद्यार्थी करत नाहीत. त्यामुळे हा प्रॉब्लेम होता. मग आपण म्हणतो ना अरे एक्झाम तर, कारण बघा ना जागा किती निघतात राज्यसेवेच्या, 200-250, कंबाईन जे किती निघतात 800-1000च्या आसपास जातात कंबाईन. मग हाच तर डिफरन्स आहे ना, कारण फॉर्म भरणारे 5-6 लाख विद्यार्थी, परीक्षा किती पोरं काढतात? 800-1000. मग 800-1000 पोरांची काहीतरी स्ट्रॅटेजी असणार ना अभ्यासाची.
या प्रकारे माझा आवाज क्लिअर येतोय का की अडकतोय? येतोय, बरोबर येतोय. बरोबर आहे ना, ठीक आहे. मग अशा प्रकारे स्ट्रॅटेजीने आपल्याला जायचंय की प्रत्येक विषय समजूनच तुम्हाला पुढे जायचं. काही विद्यार्थ्यांना समजा geography समजायला अडचण येते, काहींना पॉलिटी समजायला अडचण येते, काहींना इकॉनॉमीला अडचण येते. मग सगळे विषय वाचा आणि जे क्लासमध्ये शिकवलं जाणार ते तर तुम्हाला करायचं आहे. की तुम्हाला एक सोपं करून देईल तुमचा गेटवे, की तुम्हाला जेव्हा तुम्ही पुस्तकाला स्टार्ट करणार तर तुम्हाला समजा अजून ते सोपं होणार. हा एक तुमचा फायदा असेल जे नवीन बिगिनर आहेत ते. ठीक आहे, अशा प्रकारे. ठीक आहे विद्यार्थी मित्र, आपण टॉपिकला सुरू करूया आपल्या. की अजून काही प्रश्न असेल तर विचारा, कारण आपला पहिला दिवस आहे आज. त्यामुळे पहिल्या दिवशी जरा क्वेरीज असतात, नंतर काही नाही, मग क्वेरीज नसतात, नंतर आपल्याला शिकायचं असतं फक्त. ठीक आहे, त्यामुळे आवाज येतोय सगळ्यांना? आवाज येतोय का? येस सर. ओके ओके, ठीक आहे. मग आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करूया. सो आपण घेऊया लगेच आजचा आपला टॉपिक जो आहे तो तुम्हाला मी जो टॉपिक घेणार आहे आज तो असणार आहे प्रिअम्बल. ठीक आहे, स्क्रीन मी तुम्हाला शेअर करतोय. शेअर झाल्यावर सांगा मला की सर स्क्रीन दिसते म्हणून. दिसते स्क्रीन सगळ्यांना? येस सर. ओके, आता दिसते सर. हा हा ब्लँक, मी पहिले पेज ब्लँक घेतलेलं आहे. ठीक आहे, ओके. बघा मग पॉलिटीमध्ये तुम्हाला मी सांगतो की आता पॉलिटीमध्ये जर तुम्ही बघितलं जवळपास 60-70 चॅप्टर आहेत. ठीक आहे, इंडियन पॉलिटीमध्ये. आता हे 60-70 जे चॅप्टर आहेत ना, तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट चॅप्टर कुठले कुठले आहेत? ठीक आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट चॅप्टर ती मी तुम्हाला पहिले सांगून देतो की तुम्हाला काय काय इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये. पेन सिलेक्ट करून घेतो मी एकदा. ठीक आहे, तुम्हाला इम्पॉर्टंट चॅप्टर जे याच्यामध्ये असणार इंडियन पॉलिटीमध्ये दिसतंय का तुम्हाला? मी जे रायटिंग करतोय ती हो सर. रायटिंग दिसते? ठीक आहे, बघा पहिलं तुम्हाला बघा हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आहे. आता तुम्हाला मी सांगतो इंडियन पॉलिटीसाठी जे आहे, बघा तुम्हाला काही पुस्तकांमध्ये तुम्हाला इंडियन पॉलिटीमध्ये पहिलं जे आहे ते म्हणजे ऐतिहासिक बॅकग्राऊंड आहे. पहिला चॅप्टर हा आहे. काही पुस्तकांमध्ये हा ऐतिहासिक पार्श्वभूमी तुम्हाला दिलेली नाही, लक्षात घ्या. काही पुस्तकांमध्ये नाहीये, काही पुस्तकांमध्ये दिलेली. ठीक आहे, ऐतिहासिक पार्श्वभूमी हा तुमचा पहिला चॅप्टर आहे, बरोबर. आता ऐतिहासिक पार्श्वभूमी म्हणजे काय? बघा आपली घटना जेव्हा बनवण्यात आली तर आपली घटना जी आहे ती अशी सडन ऑल ऑफ सडन नाही बनवलेली. ठीक आहे, त्यासाठी आपले जे घटनाकार होते, ठीक आहे, कॉन्स्टिट्यूशन मेकर्स, यांनी, ज्याला आपण इंग्रजीमध्ये हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड म्हणतो, ऐतिहासिक पार्श्वभूमीला, यांनी म्हणजे पूर्ण जर तुम्ही बघितलं बॅकग्राऊंड केलं, बॅकग्राऊंड काढलं ब्रिटिशकालीन. आता ब्रिटिशकालीन म्हणजे काय? भारताची जी घटना आहे ही तयार होण्याच्या अगोदर भारतामध्ये ब्रिटन आलेले होते, ब्रिटिश होते, म्हणजे ब्रिटिश राज भारतामध्ये होतं, बरोबर. आता ब्रिटिश राज भारतामध्ये असल्यामुळे आता ब्रिटनने तर काही स्वतः घटना तयार केली नव्हती भारतामध्ये, घटना तर आपणच तयार केली. त्यांनी कायदे तयार केले होते ब्रिटिश लोकांनी. ठीक आहे, भारतामध्ये कायदे लागू, जेव्हा भारत त्यांच्या हातामध्ये गेला, भारतीय सत्ता जेव्हा त्यांनी काबीज केली त्यावेळेस त्यांनी कायदे सुरू केले ते भारतामध्ये. म्हणजे कायदे जे होते त्यांचे बघा 1773 हा त्यांनी भारतामध्ये पहिला कायदा बनवला होता, ज्याला म्हणतात नियामक कायदा, म्हणजे त्याला म्हणतात रेग्युलेटिंग ऍक्ट. इथूनही आपला हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड तुमचा पहिला कायदा येतो. त्यानंतर मग तुम्हाला 1785 कायदा आहे. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला मग याच्यामध्ये 1793 तुम्हाला कायदा आहे याच्यामध्ये. ठीक आहे, 1793 नंतर 1813 आहे, 13 नंतर 1833 कायदा आहे. आता तुम्ही म्हणणार याचा हा तर इतिहास आहे. इतिहास नाहीये, हा तुम्हाला आपल्या घटनेचं बॅकग्राऊंड आहे. ठीक आहे, आपल्या घटनेचा मेन सोर्स हे ब्रिटिशांचे कायदे आहेत, लक्षात घ्या. आणि याच नंतर 1853 एक आहे. ओके, आता बघा
पहिला जो कायदा होता त्याला रेग्युलेटिंग ऍक्ट म्हणतात, दुसरा कायदा होता त्याला पिट्स इंडिया ऍक्ट म्हणतात. पिट्स म्हणजे विल्यम पिट्स, ब्रिटनचे प्राईम मिनिस्टर, त्यांनी हा कायदा भारतामध्ये आणला होता. आणि भारतामध्ये जोही कायदा ते पास करायचे, हा कायदा पहिले त्यांच्या पार्लमेंटमध्ये पास व्हायचा, ब्रिटिश पार्लमेंटमध्ये, तो मग नंतर भारतात ते आणायचे. 1793 ला रेग्युलेटिंग आपला हा बघितला. 1793 ला चार्टर ऍक्टची सुरुवात झाली होती, त्यांनी चार्टर ऍक्ट भारतामध्ये आणले होते. 20-20 वर्षांतर ते कायदे करायचे. पहिला 93चा, नंतर 18चा, 20, नंतर 20 वर्षांतर लगेच 13-33चा, आणि 20 नंतर लगेच 53चा. ठीक आहे, अशा प्रकारे. नंतर मग त्यांनी भारतामध्ये 1858 चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कायदा आणला, भारत सरकार कायदा. त्यानंतर 1861 पासून मंडळ कायदे आले, काउन्सिल ऍक्ट. ठीक आहे, मग 1861 आहे, त्यानंतर 1892चा आला होता, त्यानंतर 1909चा, हे असे 3 मंडळ कायदे होते. ठीक आहे, आणि 1909 नंतर 1919चा एक कायदा त्यांनी भारतामध्ये आणला होता. हा पण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सेकंड कायदा होता. पहिला 58चा हा नंतर होता. आणि त्यानंतर मग तुम्हाला 1935चा सगळ्यात महत्वाचा कायदा, आणि हाच कायदा आपल्या घटनेचा बेस आहे, लक्षात घ्या. 1935 हाच कायदा इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा बेस आहे. तुम्हाला जर विचारलं गेलं आपली घटना कोणत्या कायद्यावर आधारित आहे, ती म्हणजे 1935चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट, भारत सरकार कायदा. ठीक आहे, आणि शेवटचा होता तो त्यांनी आणलेला 1947 इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट, भारत, ठीक आहे, स्वतंत्र कायदा. म्हणजे हा शेवटचा कायदा होता. आणि या कायद्यानंतर त्यांनी भारत जो होता हा भारतीयांच्या हातामध्ये सोपवला, आणि त्यानंतर ते भारतातून चालले गेलेत. ठीक आहे, मग आपली घटनेची जी प्रक्रिया होती, घटना बनवण्याची प्रक्रिया, ती 1946 पासून सुरू झालेली होती. कारण आपल्या घटनाकारांना माहिती होतं ना, ब्रिटिशांनी प्रॉमिस केलं होतं आम्ही तुम्हाला लवकर स्वातंत्र्य देणार. म्हणून आता जर ब्रिटिश जर भारत सोडून जाणार, बरोबर, तर मग आपल्याकडे आपली स्वतःची घटना पाहिजे ना, आपले कायदे पाहिजे स्वतःचे, त्यांचे कायदे आपण लागू नाही करू शकत, बरोबर. मग हे तुमचं पूर्ण ऐतिहासिक बॅकग्राऊंड, पार्श्वभूमीचं एक चॅप्टर आहे. हे चॅप्टर आपण नंतर घेऊया, बघा, लक्षात घ्या. आणि याच्यानंतर तुमचं चॅप्टर आहे ते म्हणजे कॉन्स्टिट्यूशन मेकिंग, 2 नंबरचं, घटना निर्मिती. मग यामध्ये तुमची मग घटना निर्मिती प्रक्रिया कशी आहे, कशी सुरू झाली, काय झाली, त्याला घटना समिती काय होती, कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली आपण त्याला म्हणतो. ठीक आहे, तिने कसं कसं म्हणजे घटना घटना बनवण्याचं काम भारतामध्ये केलं. ठीक आहे, अशा प्रकारे हे तुम्हाला तिथे ते विचारणार. तुम्हाला मी ते पण सांगेल. आजचा जो तुम्हाला मी चॅप्टर घेणार आहे तो म्हणजे बघा, एक मिनिट मी चेंज करतो स्लाइड. ओके, आवाज येतोय ना माझा सगळ्यांना? येस सर. ओके ओके, मध्ये मध्ये आवाज बंद झाला तर बॉस, कारण कधी कधी काय होतं, इंटरनेट डिस्टर्ब होऊन जातं आणि मध्ये आवाज गायब होऊन जातो, सो त्यामुळे. एक मिनिट मी एक विचारून घेतो. ठीक आहे, पुढचा आपण स्लाइड घ्या. घटनेचा सरनामा, याला आपण प्रास्ताविका म्हणतो, किंवा लक्षात घ्या. ठीक आहे, येतोय ना आवाज सगळ्यांना? येस. ओके ओके.
ठीक आहे, घटनेचा सरनामा. आणि हा घटनेचा सरनामा जो आहे ज्याला आपण म्हणतो प्रिअम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, इंग्रजीमध्ये काय म्हणतात त्याला, प्रिअम्बल म्हणतात, प्रिअम्बल. ठीक आहे. आता घटनेचा सरनामा म्हणजे घटनेची आयडेंटिटी आपण याला म्हणतो. जेव्हा आपण घटना वाचतो, घटनाचं वाचण्या म्हणजे सुरू करण्याच्या अगोदर आपल्याला पहिले सरनामा येतो, बरोबर. म्हणजे जेव्हा आपण एखादं पुस्तक ओपन करतो आपल्याला पहिले पुस्तकाचे इंट्रोडक्शन दिसते, बरोबर. त्या प्रकारे घटनेचा हा सरनामा आहे, घटनेची इंट्रोडक्शन आहे. ठीक आहे. याच्याबद्दल मी तुम्हाला आता पूर्ण कॉन्सेप्ट सांगणार आहे. चला जाऊया मग आपण वन बाय वन पुढे आता. ठीक आहे. प्रास्ताविकेचे दादा बघा, फिलॉसॉफी ऑफ दी प्रिअम्बल. आता प्रिअम्बल जी आहे घटनेचा सरनामा, हा आपण कुठून घेतलाय, कोणत्या देशाकडून घेतलेला आहे. ठीक आहे. हा पहिले कोणत्या देशाच्या घटनेमध्ये होता, ठीक आहे, एक्सेट्रा. माझा तुम्हाला एक बेसिक प्रश्न आहे, मला एक सांगा, जगातली अशी कोणती घटना होती ज्यांच्या घटनेमध्ये सर्वात प्रथम त्यांनी प्रिअम्बल ऍड केलं, नंतर त्यांच्यानंतर बाकीच्या देशांनी लागू केला होता. कोणी सांगेल का मला याचा आन्सर? रशिया. सिद्धार्थ म्हणतोय रशिया. ओके, बाकीचे विद्यार्थी? रशिया. ओके, बघा उत्तर आहे तुमचं अमेरिका. बघा, अमेरिकन जी कॉन्स्टिट्यूशन होती ही जगातली पहिलीच कॉन्स्टिट्यूशन होती ज्यांनी, ठीक आहे, प्रिअम्बल पहिल्यांदा यूज केलं त्यांच्या घटनेमध्ये. त्यानंतर मग बाकी देशांनी फॉलो केलं त्याला. आणि प्रिअम्बल जी आहे ही आपल्या घटनेची फिलॉसॉफी आपल्याला सांगते. फिलॉसॉफी म्हणजे काय, घटनेमध्ये तुम्हाला बघा, पूर्ण घटना जेव्हा आपण वाचतो, पूर्ण घटनेचा जो सार आहे, समरी, ती म्हणजे प्रिअम्बल आहे. ठीक आहे. प्रिअम्बल म्हणजे काय, घटनेचा पूर्ण सार आहे, समरी आहे. जर तुम्ही प्रिअम्बल वाचलं तर तुम्हाला बऱ्यापैकी घटना समजून जाते. लक्षात घ्या. मग अशा प्रकारे वन बाय वन आपण आजच्या पहिल्या पासून सुरुवात करूया. बघा, भारतीय राज्यघटनेच्या सुरुवातीला म्हणजे प्रास्ताविका किंवा सरनामा म्हणजे उद्देश पत्रिका, उद्देशिका म्हणा किंवा उद्देश पत्रिका आपण त्याला म्हणतात, म्हणजे प्रिअम्बल देण्यात आलेली आहे. आणि जी प्रिअम्बल आहे भारताची प्रास्ताविका, ही प्रास्ताविका म्हणजे प्रस्तावना होय. आणि ही आपण अमेरिकन घटनेकडून घेतलेली आहे. ठीक आहे. सर्वप्रथम आपण कुठून घेतली, अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन कडून. त्यानंतर मग अमेरिकन घटनेकडून आपण घेतल्यानंतर मग बाकी देशांनी देखील याचा स्वीकार केला होता. मग रशियाने स्वीकार केला, जपानने स्वीकार केला, कॅनडा, फ्रान्स, मेक्सिको, बाकी सगळ्या देशांमध्ये लागू करण्यात आली होती. आणि प्रास्ताविकेमध्ये घटनेचा जो सार आहे किंवा सारांश इसेन्स जे आहे ते देण्यात आले. तुम्हाला मी सांगितलं की आपल्या घटनेची जे इसेन्स आहे, जे सारांश आहे, ते म्हणजे आपली प्रिअम्बल आहे. ठीक आहे. आणि बघा, नानी पालखीवाला हे घटनाकार होते आपले भारताचे. त्यांनी असं म्हटलं होतं की, ते काय म्हटलं बघा, त्यांनी असं सांगितलं की प्रास्ताविकेला त्यांनी घटनेचे ओळखपत्र म्हटलं होतं. तुम्हाला एक्झामला हा प्रश्न बऱ्याच वेळा आलेला पण आहे की प्रिअम्बलला किंवा सरनाम्याला घटनेचे ओळखपत्र पुढीलपैकी कोणी म्हटलं होतं. तुम्हाला 4 ऑप्शन दिले गेले होते. पहिलाच होता तो म्हणजे नेहरू, महात्मा गांधी, ठीक आहे, नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि त्यानंतर होता तुमचा नानी पालखीवाला. सो उत्तर तुमचं असतं नानी पालखीवाला. यांनी काय म्हटलं, प्रिअम्बलला आयडेंटिटी कार्ड ऑफ दी कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे. आणि मग भारताच्या घटनेची प्रास्ताविका जी होती ती पंडित नेहरू यांनी तयार केलेल्या व संविधान सभेत मांडलेल्या उद्देशपत्र म्हणजे ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन यावर आधारित आहे. आता ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन जे आहे हे पंडित नेहरूंनी आपल्या घटनेमध्ये मांडलं होतं. आणि या ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशनला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो उद्दिष्टांचा ठराव. उद्दिष्टांचा ठराव म्हणतो त्याला मराठीमध्ये. ठीक आहे. मग उद्दिष्टांचा ठराव पंडित जवाहरलाल नेहरूंनी आपल्या घटनेमध्ये मांडला होता. आणि मग पंडित नेहरू यांनी हे जे ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन होतं हे 13 डिसेंबर 1946 रोजी घटनेत मांडलं आणि याला 22 जानेवारी 1947 या रोजी ऍक्सेप्ट केलं गेलं, स्वीकृत केलं गेलं होतं. आणि याच्यावरच आधारित आपला प्रिअम्बल आहे. म्हणजे हेच प्रिन्सिपल आपल्या प्रिअम्बल मध्ये ऍड केलेले आहेत. ठीक आहे. सो अशा प्रकारे इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं? इथपर्यंत कळलं का मित्रांनो? हा सर. ओके ओके. तुम्हाला पुढचा पॉईंट सांगतो याच्यामध्ये. नेक्स्ट
पुढचा पॉईंट बघा, प्रास्ताविकेचे घटक, इन्ग्रेडियंट्स ऑफ दी प्रियांबल. आता प्रास्ताविकेचे जे इन्ग्रेडियंट्स आहेत, घटक आहेत, तुम्हाला मी वन बाय वन सांगतो. प्रास्ताविकेतून 4 घटक स्पष्ट होतात. आता हे जे 4 घटक आहेत ते मी तुम्हाला वन बाय वन एक्सप्लेन करतो. ठीक आहे. आता 4 घटक कुठले कुठले? पहिला जो आहे तो म्हणजे घटनेच्या प्राधिकाराचा खोत. 2 आहे भारतीय राज्याचे स्वरूप किंवा आदर्श. 3 आहे घटनेचे उद्देश किंवा आकांक्षा. आणि 4 आहे घटनेची स्वीकृती. बघा, पहिला जो घटक आहे प्रास्ताविकेचा, तो म्हणजे प्रास्ताविका स्पष्ट करते. पहिला घटक असं स्पष्ट करतो की घटना आपले प्राधिकार भारतीय जनतेकडून प्राप्त करते. म्हणजे घटनेला जे अधिकार मिळालेले आहेत आपल्या कॉन्स्टिट्यूशनला, दोज राईट्स हॅव बीन अचीव्ड म्हणजे रिसिव्ड फ्रॉम द पब्लिक. म्हणजे लोकांकडून पॉवर मिळते, लक्षात घ्या. ठीक आहे. म्हणजे पब्लिक जे आहे, जनतेकडून सगळे अधिकार घटनेला प्राप्त होतात आणि जनतेच्या अकॉर्डिंगच आपली घटना जी आहे ती काम करत असते. ठीक आहे. 2 नंबरचा बघा, भारतीय राज्याचे स्वरूप किंवा आदर्श, ज्याला आपण म्हणतो प्रास्ताविका भारतात सार्वभौम, हे शब्द मी तुम्हाला पुढे सांगणार आहे वन बाय वन. समाजवादी, ज्याला आपण म्हणतो सॉवरिन, सोशलिस्ट, धर्मनिरपेक्ष, सेक्युलर, लोकशाही डेमोक्रेसी, आणि गणराज्य म्हणजे रिपब्लिक असल्याचे घोषित करते. आणि हेच भारतीय जनतेने स्वतःसाठी स्वीकारलेले आयडियल्स आहेत आणि आदर्श आहेत. लक्षात घ्या, हे जे आयडियल्स आहेत ना, सार्वभौम. सार्वभौम म्हणजे काय? सार्वभौम म्हणजे आपल्या भारत देशावर कोणत्याही देशाचा दबाव नाहीये, कंट्रोल नाहीये, म्हणजे स्वतःचे डिसिजन स्वतः घेणारा. समाजवादी म्हणजे सोशलिस्ट, कल्याणकारी देश. लक्षात घ्या, जे लोकांचं कल्याण करणं हे देशाचं टार्गेट असणार. धर्मनिरपेक्ष म्हणजे कोणत्याही धर्माचा भेदभाव भारतामध्ये केला जात नाहीये, सगळ्या धर्मांना समभाव, सम अधिकार. लोकशाही डेमोक्रेसी आहोत आपण. ठीक आहे. आणि गणराज्य म्हणजे रिपब्लिक. अशा प्रकारे हे जे आयडियल्स आहेत, हे आयडियल्स आपल्या घटनेने ठरवून दिलेले आहेत. आणि 3 नंबर आहे तुमचा घटनेचे उद्देश किंवा आकांक्षा. बघा, याच्यामध्ये तुम्हाला न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता. मला एक सांगा, हे प्रिन्सिपल आपण कोणत्या देशाकडून घेतलेले आहेत? स्वातंत्र्य, समता, बंधुता आपण कोणत्या देशाकडून घेतलेले आहेत? कोण सांगेल? स्वातंत्र्य, समता, बंधुता आपण कोणत्या देशाकडून घेतलेले आहेत? ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो लिबर्टी, इक्वालिटी अँड फ्रॅटर्निटी. सर फ्रान्स किंवा अमेरिका. फ्रान्स, अगदी बरोबर, फ्रान्स आहे. लक्षात घ्या. तुम्ही बघा, आता तुम्हाला मी सांगतो, तुम्ही रिसेंटली न्यूज बघितला असेल, फ्रान्समध्ये आतंकवादी हमला झाला, बघितला की नाही? हो. फ्रान्समध्ये आतंकवादी हमला झाला, बरोबर. आता फ्रान्स सारख्या देशाने जगाला जर 3 महत्वाचे एकदम म्हणतो ना, 3 महत्वाचे तत्व दिलेले आहेत, प्रिन्सिपल दिलेले आहेत, आणि त्या सगळ्यात म्हणजे जगातला सर्वात लिबर्टी असलेला देश, त्या देशामध्ये अशा प्रकारचा हमला होणं म्हणजे बघा, तिथे जो हमला झाला त्याच देशाने म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि समानता आणि बंधुता हे जे प्रिन्सिपल आहेत फ्रान्समध्ये खूप मोठ्या प्रमाणात जे आहे ते राबवले जातात. तिथे लिबर्टी इतकी जबरदस्त आहे फ्रान्समध्ये, तुम्हाला सांगतो, स्वातंत्र्य, की तिथे गॉडची निंदा करणं म्हणजे त्यांचं कल्चर आहे फ्रान्समध्ये. लक्षात घ्या. आणि त्यांच्यावर तो जो आतंकवादी हमला झाला, याच्या मागे जे कारण होतं ते म्हणजे बघा, ते मग तिथे जिजस असो किंवा तिथे अल्ला असो, इस्लाम, व्हॉट एव्हर, कोणतं रिलिजन असो, ते निंदा करतात. हे फ्रान्सचं स्वातंत्र्य लोकांना दिलेलं आहे की जेवढे ते ईश्वरला मानतात तेवढे ते ईश्वराची निंदा देखील करतात फ्रान्समध्ये. ठीक आहे. मग हे स्वातंत्र्य जे आहे ना, स्वातंत्र्य, समानता, बंधुता हे तत्व आपण या फ्रान्सकडून घेतलेले आहे. ठीक आहे. आणि घटनेचे उद्देश आहेत, लक्षात घ्या आपल्या, हे भारतीय जनतेचे आकांक्षा, ॲस्पिरेशन स्पष्ट करतात, या ॲस्पिरेशन सांगतात. आणि वरील जे मी तुम्हाला सांगितलं, सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य, हे आयडियल्स प्रस्थापित करतात. आणि घटनेची स्वीकृती आता बघूया आपण. 4 नंबरचा प्रिन्सिपल, अडॉप्शन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी आपल्या घटनेची स्वीकृती करण्यात आली होती. ओके. आणि आपली घटना जी आहे ओरिजिनली ती अंमलात आली 26 जानेवारी 1950. 26 जानेवारी 1950 पासून सुरू झाली. माझा एक प्रश्न तुम्हाला, 26 जानेवारी 1950 हीच तारीख का सिलेक्ट केली गेली होती? एनीवन एल्स? 26 जानेवारी, कारण घटना तर कधी बनली आपली? 26 नोव्हेंबर 1949. 2 महिने अगोदरच आपली घटना बनवून तयार होती. मग 2 महिने वेट का केला? काही कारण असेल त्यामागे, काय कारण होतं सांगा?
रिपब्लिक डे. रिपब्लिक डे तर आपण तेव्हापासून साजरा केला, घटना अंमलात आल्यापासून. घटना तेव्हा म्हणजे अंमलात इम्प्लिमेंट केली गेली आपली घटना त्या तारखेपासून, तिथून आपला रिपब्लिक डे स्टार्ट झाला. याच्या अगोदर हिस्टॉरिकली काही इव्हेंट घडलेली होती का? एक्झॅक्टली बघा, 26 जानेवारी 1930. सर पूर्ण स्वराज एक्झॅक्टली पूर्ण हे झालं. एक्झॅक्टली पंडित जवाहरलाल नेहरू, मोतीलाल नेहरू आणि आपले महात्मा गांधी वगैरे बाकीचे सगळे मोठे मोठे नेते, सरदार वल्लभभाई पटेल, या सगळ्यांनी मिळून पूर्ण स्वराज्य दिन साजरा केला 26 जानेवारी 1930 ला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मागितलं होतं. ठीक आहे, की कम्प्लीट इंडिपेंडन्स, पूर्ण स्वराज्य दिन तो पहिला साजरा केला होता भारतीयांनी 26 जानेवारी 1930 ला, म्हणून ही डेट आपण स्वीकृत केली होती. ठीक आहे, त्यानंतर पुढच्या पॉईंटकडे आपण जाऊया. मग पहिले मी तुम्हाला क्लिअर करतो पूर्ण. इथपर्यंत पॉईंट कळला? हो. ओके. प्रास्ताविकेचे तत्वज्ञान बघूया आपण. ठीक आहे, आता आपली जी प्रास्ताविका आहे म्हणजे आपले प्रियंबल जे आहे, हिचं तत्वज्ञान आपण घेऊया. बघा, आता तुम्हाला मी 1 बाय 1 सगळे वर्ड्स जे आहेत ना, या शब्दांना खूप मोठा मिनिंग आहे मित्रांनो. सार्वभौम झाले, ठीक आहे, समाजवादी आहे, लोकशाही आहे, रिपब्लिक म्हणजे आपण त्याला रिपब्लिक म्हणतो, ठीक आहे, म्हणजे गणराज्य म्हणतो. हे शब्दांना खूप ब्रॉड मिनिंग आहे, तुम्हाला मी ब्रॉडली एक्सप्लेन करेल. बघा, सार्वभौम, समाजवादी, ठीक आहे, त्यानंतर धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य, न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता, एकता व एकात्मता, असे 10 शब्द आहेत. हे प्रास्ताविकेतील महत्वाचे की वर्ड्स आहेत, लक्षात घ्या. आणि हेच शब्दच तुम्हाला प्रास्ताविकेचे तत्वज्ञान प्रदर्शित करतात. ठीक आहे, आता प्रास्ताविकेचे तत्वज्ञान तुम्हाला ते कशा प्रकारे प्रदर्शित करतील, आता 1 बाय 1 मी तुम्हाला सांगतो, कारण या शब्दांवर आपली पूर्ण आपल्याला घटनेची समरी दिलेली, या 10 की शब्दांवर. तुमचा जो पहिला आहे तो म्हणजे सार्वभौम. ठीक आहे, सार्वभौमचा तुम्हाला मी 2-4 अर्थ सांगितले, ते 2 त्याचे वेगवेगळे मिनिंग होतात. ठीक आहे, पहिला जो त्याचा अर्थ आहे तो म्हणजे बघा, सार्वभौम म्हणजे काय, कोणत्याही बाह्य शक्तींचा प्रभाव नसणे. म्हणजे जेव्हा आपली घटना अस्तित्वात येण्याच्या अगोदर, म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर, भारतावर कोणाचं राज्य होतं? ब्रिटिशांचं. म्हणजे भारत तेव्हा सार्वभौम होता का, सॉव्हरेन होता का? नव्हता. कारण आपण ऑलरेडी ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली आपण होतो, त्यांचं साम्राज्य होतं. ठीक आहे, त्यामुळे वी वर अंडर द ब्रिटिश कंट्रोल, त्यामुळे वी वर नॉट सॉव्हरेन ड्युरिंग द ब्रिटिश रूल. त्यामुळे मग भारत सार्वभौम आहे, म्हणजेच याचा अर्थ असा होतो की भारत स्वतंत्र असून त्यावर कोणत्याही परकीय सत्तेचे आधिपत्य नाहीये. भारत हा पूर्णपणे फ्री झालेला आहे, कोणाचंही ऐकून आपण जाणार नाही. आपल्याला उद्या हे सांगेल का, तुम्ही चीन उद्या हे सांगणार आहे का आपल्याला, तुम्ही 370 का काढलं, कलम 370 का काढलं? उत्तर द्या आम्हाला, असं चीनचा अधिकार आहे का? नाही. चीनचं थोडी ना आपल्या आधिपत्य आहे. किंवा आज पाकिस्तान 370 कलमला घेऊन युनायटेड नेशन मध्ये गेला होता, UN मध्ये. ठीक आहे, पाकिस्तानचं थोडी, आता काश्मीर काय पाकिस्तानचा राज आहे का? नाहीये. काश्मीर आपला भाग आहे, आपल्याला जे करायचं आपण करू शकतो ना. वी आर सॉव्हरेन, वी कॅन टेक अवर ओन डिसिजन्स, आपण आपले स्वतःचे निर्णय घेऊ शकतो. दुसऱ्याला आपल्याला शिकवेल हे कोणी सांगितलं? तर ब्रिटिशच्या काळामध्ये आपण होतो त्यांच्या अंडर. ठीक आहे, आज आपण कोणाच्या अंडर नाहीये, आपले निर्णय आपण स्वतः घेऊ शकतो. त्यामुळे 370 जो कलम होता हा भारताने भारतीयांच्या अकॉर्डिंग काढला, तिथे काय कोणाच्या आपण अंडर राहून तेव्हा आपण काढला नाही. ठीक आहे, त्यामुळे भारत आपले अंतर्गत व बाह्य कारभार जे आहे, जे इंटरनल ॲज वेल एज एक्सटर्नल जे पण काही अफेअर्स असतील इंडियाचे, ठीक आहे, आपल्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून मुक्त व सक्षमपणे ते राबवू शकतात. ओके, तर लोकप्रतिनिधी कोण? आपले खासदार, आपण निवडून दिलेले आपले नुमाइंदे. आणि याच्याबद्दल मी तुम्हाला काही 2-3 आधी पुढे स्टेटमेंट सांगतो. सार्वभौम या शब्दात परकीय प्रदेश मिळवण्याचा किंवा स्वतःचा प्रदेश परकीय शक्तीस बहाल करण्याचा अधिकार देखील समाविष्ट आहे. आता तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो मी. रिसेंटली बघा, 2015 मध्ये बांगलादेश आणि भारतामध्ये बॉर्डरचा करार झाला. ठीक आहे, सीमा करार झाला बांगलादेश आणि कोणामध्ये? भारतामध्ये, 2015 मध्ये. आता हा जो सीमा करार झाला, या सीमा करार, भारत जर सार्वभौम आहे, सॉव्हरेन आहे, तर भारताला एवढा अधिकार आहे ना की भारत आपला जो प्रदेश आहे हा दुसऱ्या देशाला देऊ शकतो किंवा परकीय प्रदेश आपल्या देशाला जोडू शकतो. ठीक आहे, सो
मग तुम्हाला इथे हे माहिती असणं गरजेचं आहे. हॅलो, आत नेणार आहे ठेवायला. आत ठेवायला नेणार. म्यूट करून द्या तुमचा आवाज. आवाज म्यूट करा, आवाज. ओके, ठीक आहे. सो आपण बघितलं सार्वभौम या शब्दात परकीय प्रदेश मिळवण्याचा किंवा स्वतःचा प्रदेश परकीय शक्तीस बहाल करण्याचा अधिकार आहे. ठीक आहे. मग जेव्हा हा करार झाला बांगलादेश आणि इंडियामध्ये, तर आपण आपला काही भाग जो होता, आपले बाउंडर बांगलादेश म्हणजे वेस्ट बेंगॉलच्या बाउंड्रीवरचे काही गाव आपण बांगलादेश दिलेत आणि त्यांनी आपल्याला काही आपला प्रदेश दिला. आपल्याला तो अधिकार आहे, आपण ते करू शकतो. राष्ट्र कॉमनवेल्थचा अर्थ माहिती आहे का मित्र तुम्हाला? कॉमनवेल्थ म्हणजे काय? कॉमनवेल्थ राष्ट्रकुल, संयुक्त राष्ट्र यासारख्या आंतरराष्ट्रीय संघटनेचे भारत सदस्यत्व स्वीकारतो. म्हणजे याचा अर्थ असा नाही की आपला सार्वभौमत्वाचा लोप होतो, याचा अर्थ असा होत नाही, लक्षात घ्या. ठीक आहे. कॉमनवेल्थ माहिती आहे तुम्हाला? कॉमनवेल्थ माहिती आहे का? कॉमनवेल्थ नेशन म्हणजे काय? नाही, माहित नाही सर. ठीक आहे, बघा तुम्हाला सांगतो मी कॉमनवेल्थ काय. आता बघा, राष्ट्रकुलचा भारत सदस्य आहे, भारत संयुक्त राष्ट्र जे आहे युनायटेड नेशन यांचा पण सदस्य आहे. आता याचा अर्थ असा होईल का आपला सार्वभौमत्व लोप झाला? नाही, आपण फक्त त्यांचे सदस्य आहोत, आपण त्यांच्यानुसार काम नाही करत, आपण तिथे ऍज अ युनिटीने काम करतोय. ते देशासाठी आपण देशासाठी आपण जगासाठी काम करतो तिथे, बरोबर. आणि राष्ट्रकुलचा अर्थ असा तो कॉमनवेल्थ नेशन्स. बघा, कॉमनवेल्थ नेशन म्हणजे असे नेशन्स ज्या ज्या नेशनवर ब्रिटिशांनी राज्य केलं, ठीक आहे, त्यांचा रूल गाजवला, आधिपत्य त्यांनी तिथे केलं, ते म्हणजे कॉमनवेल्थ नेशन्स. आता कॉमनवेल्थ नेशन मध्ये तुम्हाला न्यूझीलंड येतो, इंडिया आहे, ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला आफ्रिका आहे, साऊथ आफ्रिका, तिथे पण ब्रिटिशांचं राज्य होतं, लक्षात घ्या. आफ्रिका आहे आणि असे बरेचसे देश आहेत जे राष्ट्रकुलचे सदस्य आहेत, ज्यांच्यावर ब्रिटिशांनी ऑलरेडी राज केलं होतं पहिले. तुम्हाला कॉमनवेल्थ गेम्स बद्दल पण माहिती असेल. कॉमनवेल्थ गेम्स होतात. आता कॉमनवेल्थ गेम जेव्हा होतात, कॉमनवेल्थ गेम्स मग या देशांचे होतात जिथे ब्रिटिशांनी राज्य केलेले. ठीक आहे. अशा प्रकारे आपण त्यांचे मेंबर आहोत, म्हणजे आपलं सार्वभौमत्व खतम होतं असं नाही. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा पॉईंट तुम्हाला सांगतो बघा मी. आता 2 नंबर आहे सोशलिस्ट. तुम्हाला सॉव्हरेन कॉन्सेप्ट समजली का? सार्वभौम समजलं तुम्हाला? सार्वभौम म्हणजे काय? हो सर. कॉन्सेप्ट ओके. पुढचा आहे 2 नंबरचा समाजवादी, सोशलिस्ट. सोशलिस्ट इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे. जेव्हा सोशलिस्ट शब्द समोर येतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे आपल्याला तर म्हणजे रशियाची आपल्याला लगेच रशिया देश आपल्या डोक्यात येतो. ठीक आहे, कारण रशिया पण सोशलिस्ट आहे, चायना पण सोशलिस्ट आहे. चायना सोशलिस्टचा एक भाग आहे, सोशलिस्ट नाहीये. चायना कम्युनिस्ट आहे, लक्षात घ्या. साम्यवादी आणि समाजवादी असे 2 टर्म्स आहेत, ज्या दोन्ही पण एकमेकांशी थोड्या पॅरल, थोडासा डिफरन्स दोघांमध्ये. बघा, समाजवादी म्हणजे काय? समाजवादी हा जो शब्द आहे हा प्रास्ताविकेमध्ये 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीने टाकण्यात आलेला आहे मित्रांनो. कितवा? 42वा. आता बघा, जेव्हा आपल्या पार्लिमेंट, आपली जी घटना आहे, आपल्या घटनेमध्ये खूप साऱ्या घटना दुरुस्ती होत असतात. जेव्हा घटनेमध्ये बदल करायचा असतो, एखादा भाग काढायचा किंवा एखादा भाग ऍड करायचा आहे, त्याला म्हणतात घटना दुरुस्ती. आपल्या घटनेमध्ये 100 पेक्षा जास्त घटना दुरुस्ती आता पण झालेल्या आहेत. मी तुम्हाला 42वी घटना दुरुस्ती सांगतोय, जी झाली होती 1976 मध्ये, इंदिरा गांधींच्या काळामध्ये. ठीक आहे, इंदिरा गांधी PM होते त्यावेळेस. जेव्हा 42वी घटना दुरुस्ती पास झाली, त्यावेळी समाजवादी हा शब्द आपल्या घटनेमध्ये ऍड केला गेला होता. याच्यासोबत अजून 2 शब्द ऍड केले गेले. तो म्हणजे एक होता धर्मनिरपेक्ष आणि तिसरा होता एकात्मता. समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे 3 शब्द 42व्या घटना दुरुस्तीने ऍड केल्या गेल्या आपल्या घटनेमध्ये, आपल्या प्रिअम्बलमध्ये. ठीक आहे, सरनाम्यामध्ये. समाजवादीचा अर्थ असा होतो, हा शब्द घटनेत केवळ प्रास्ताविकेत आढळतो, लक्षात घ्या. कुठे आढळतो? फक्त प्रास्ताविकेमध्ये. बाकी घटनेमध्ये तो कुठेही त्याचा मेन्शन केलेला नाहीये. मात्र घटनेत समाजवादाचा जो सार आहे काही मार्गदर्शक तत्वांच्या स्वरूपात आधीपासूनच तुम्हाला दिलेला आहे. आता आपल्या घटनेमध्ये मार्गदर्शक तत्व पण आहेत, जेव्हा मी तुम्हाला फंडामेंटल राईट्स शिकवेल, फंडामेंटल राईट्स, यानंतर मी तुम्हाला मार्गदर्शक तत्व शिकवणार. याच्यानंतर DPSP त्याला मध्ये इंग्रजीमध्ये आपण.
डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज, जेव्हा मी तुम्हाला मूलभूत अधिकार शिकवेल त्यानंतर. मग आता समाजवाद हा जरी शब्द आपल्या घटनेमध्ये कुठेही मेन्शन नाहीये, तरी देखील कुठेतरी याचा जो हे जे तत्व आहे आपल्या DPS मध्ये कुठेतरी दिलेलं आहे. ते कुठं दिलेलं आहे तुम्हाला मी सांगेल शिकवताना. तसेच काँग्रेस पक्षानेही 1955 मधील आवडी अधिवेशनात समाजवादी समाज रचनेच्या तत्वांचा स्वीकार केला होता. 1955 मध्ये, ठीक आहे, आवडी अधिवेशनामध्ये काँग्रेस पक्षाने समाजवादी रचनेचा, ठीक आहे, समाजवादी समाज रचनेचा स्वीकार केला होता. आणि घटनेमध्ये मात्र समाजवादी या शब्दाचा अर्थ अजून देखील स्पष्ट केला नाहीये. पण अर्थातच भारताचा समाजवाद जो आहे हा साम्यवादी समाजवाद नाहीये. ठीक आहे, आपला समाजवाद कसा आहे, डेमोक्रॅटिक आहे, लोकशाही समाजवाद आहे. ठीक आहे, चायनाचा समाजवाद कसा आहे, साम्यवादी आहे, कम्युनिस्ट आहेत ते चायनावाले, ते कम्युनिस्ट सोशलिझम आहे. तसं आपला नाही, आपला डेमोक्रॅटिक सोशलिझम आहे. ओके, सो साम्यवादी समाजवाद उत्पादनाच्या सर्व घटकांचे राष्ट्रीयकरण व खासगी मालमत्ता पूर्णपणे बंदी अंतर्भूत असते. ठीक आहे, पूर्णपणे बंदी जी आहे ती याच्यामध्ये अंतर्भूत असते. आणि या उलट लोकशाही समाजवादात सार्वजनिक व खासगी क्षेत्राचे सह अस्तित्व असतं, लक्षात घ्या. म्हणूनच आपल्या अर्थव्यवस्थेला मिश्र अर्थव्यवस्था म्हणतात. बघा, जगामध्ये 3 प्रकार आहेत. आता 3 प्रकार कुठले कुठले मी तुम्हाला सांगतो. बघा, पहिला जो आहे तो म्हणजे भांडवलवाद आहे, दुसरा आहे समाजवाद, कॅपिटलिझम आणि सोशलिझम. ठीक आहे, आता तिसरा असा काही कुठला नाही, हे 2 आहे तुमचे मेन. आता भांडवलवाद जो आहे हा भांडवलवादाला स्वीकार जो आहे अमेरिकेने केला होता. आणि अमेरिकेसोबतच जे बाकीचे युरोपियन देश आहेत यांनी याचा स्वीकार केला भांडवलवादाचा. ठीक आहे, म्हणजे जे अमेरिकेचं आहे तेच युरोपियन फॉलो करतात. आणि समाजवाद जो आहे हा रशियाचा आहे. याला फॉलो कोण करतं, चायना याला फॉलो करतो. चायना आणि बाकीचे काही रशियाच्या आजूबाजूचे देश आहेत, ठीक आहे, जे रशियामध्ये USSR मध्ये होते पहिले, ते नंतर वेगळे झालेत, ते पण देश याला फॉलो करतात. ठीक आहे, आणि अशा प्रकारे तुम्ही जर बघितलं भांडवलवादचा विकास थोडा लवकर झाला, फटाफट फास्ट झाला ग्रोथ त्यांचा इकॉनॉमिक. समाजवाद थोडा मागे राहिला होता. ठीक आहे, मग आता भारताने काय केलं, या दोघांचा मिश्रण केलेलं आहे, भांडवलवाद आणि समाजवाद दोघांचं मिश्रण म्हणजे आपली मिश्र अर्थव्यवस्था, लक्षात घ्या. ठीक आहे, अशा प्रकारे ही जी आपली कॉन्सेप्ट समाजवाद ही तुम्हाला मी इथे सांगितली. पुढे आपण जाऊया नेक्स्ट. तुम्हाला जर काही प्रश्न अडला तुम्ही विचारा, झाला एखादी कॉन्सेप्ट नाही समजली किंवा काही तुम्हाला विचारायचं असेल तर. ठीक आहे, पुढील आता इंदिरा गांधी यांच्यामध्ये, लक्षात घ्या मित्र, इंदिरा गांधी यांच्यामध्ये समाजवादाचा भारताचा स्वतःचा एक ब्रँड आहे. ब्रँड म्हणतोय तिथे मी, तिथे बँड झालं ते चुकून. भारताचा समाजवादाचा एक स्वतःचा ब्रँड आहे, तो म्हणजे लोकशाही समाजवादात अहिंसक उत्क्रांतीच्या मार्गाने आर्थिक व सांपत्तिक विषमता दूर करण्याचं अपेक्षित असतं, लक्षात घ्या. ठीक आहे, भारतामध्ये जो समाजवाद आहे त्या समाजवादामध्ये जी आर्थिक विषमता आहे किंवा जी सांपत्तिक म्हणजे संपत्तीची जी विषमता आहे, कोणी गरीब आहे कोणी श्रीमंत आहे. ठीक आहे, म्हणजे कोणी लईच गरीब आहे आणि कोणी लई श्रीमंत आहे भारतामध्ये. ही जी आर्थिक दरी जी आहे ना, कोणाकडे खूपच प्रॉपर्टी, कोणाकडे काहीच नाहीये, एखाद्याकडे 100 एकर जमीन आहे, एखाद्याकडे फक्त 1 एकर आहे किंवा ती पण नाहीये. म्हणजे हा जो इनडिफरन्स आहे, ही जी दरी आहे ना, ही गरीब आणि श्रीमंताची म्हणजे आर्थिक आणि सांपत्तिक, ही कमी करणं, दूर करणं, हे आपल्या समाजवादाचा एक म्हणजे काम आहे इंडियाचं. म्हणून इंदिरा गांधींनी म्हटलेला ब्रँड. सर्वोच्च न्यायालयाच्या मते, सर्वोच्च न्यायालय असं म्हटलं होतं की लोकशाही समाजवादाची उद्दिष्ट तुम्हाला दारिद्र्य, अज्ञान, अनारोग्य व संधीची विषमता दूर करणे ही असतात. तसेच भारतीय समाजवाद हा मार्क्सवाद व गांधीवादाचे मिश्रण असून त्यांचा झुकाव हा गांधीवादाकडेच आहे, लक्षात घ्या. म्हणजे आपला जो समाजवाद आहे कसा आहे, मार्क्सवाद आहे किंवा गांधीवाद आहे. कार्ल मार्क्स तुम्हाला माहिती असेल, कारण समाजवाद त्यांनी आणलेला आहे जगामध्ये. कार्ल मार्क्सने, जर्मन फिलॉसॉफर होते ते, विचारवंत होते ते. ठीक आहे, त्यांनी समाजवाद जगामध्ये आणला होता. तो पहिले रशियाने स्वीकारला
मग रशियापासून चायनाने त्याला कम्युनिस्ट केलं आणि रशिया सोशलिस्ट झाला आणि भारत हा दोघांचं म्हणजे कॅपिटलिझम आणि यांचं मिश्रण झाला. सो आपला झुकाव कोणाकडे आहे मग? सोशल कम्युनिझमकडे नाही, आपला झुकाव जो आहे तो गांधीवाद जो आहे यांच्याकडे आहे जास्त. आपण मार्क्सवादाकडे आपण जास्त झुकलेले नाहीयेत. ठीक आहे. त्यामुळे मात्र 1991 मध्ये 1991 पासून सुरू करण्यात आलेल्या उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण या धोरणामुळे भारतीय समाजवाद जो होता हा बराचसा विरल होत गेला. ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगतो 1991 पासून आपण एक्झॅक्टली असं काय केलं की आपला समाजवाद जो होता हा हळूहळू कमी कमी होत चालला. जे आपण म्हणतो ना आर्थिक आणि सांपत्तिक दरी कमी करणं, याच्याकडे लक्ष दिलं नाही कुठल्या गव्हर्नमेंट नंतर. कारण 1991 पासून या 3 टर्म फॉर्म मध्ये आल्या होत्या. कुठल्या कुठल्या? उखाजा. उखाजाचा अर्थ माहितीये का? येस खाजगीकरण आणि जागतिकीकरण. उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण, उखाजा म्हणतात त्याला. ठीक आहे. म्हणजे आपण जो आहे हळूहळू आपण सोशलिझम कडून आपण हळूहळू कॅपिटलिझम कडे इथपासून टर्न झालो. ठीक आहे. हळूहळू म्हणजे भारतामध्ये फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट येऊ लागली. आपण जास्त झुकाव आपला कंपन्यांकडे आपण जास्त केला, इंडस्ट्रीकडे. ठीक आहे. आणि हळूहळू इथून जे होतो आपला समाजवाद कमी होत झालेला आहे. ठीक आहे. आज तुम्ही जर बघितलं असेल आज सगळं म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त कॅपिटलिझमच तुम्हाला दिसेल आज. ठीक आहे. अशा प्रकारे म्हणून या धोरणामुळे भारतीय समाज होता बराचसा विरळ होत गेला. म्हणजे काही वर्षांनंतर जर हेच गव्हर्नमेंट राहिलं तर खतम होऊन जाईल समाजवाद भारतामधून, लक्षात घ्या. ठीक आहे. सर उदारीकरणचा अर्थ काय? उदारीकरणला आपण म्हणतो बघा, याला आपण म्हणतो बघा LPG इंग्रजीमध्ये. LPG म्हणजे लिबरलायझेशन. ठीक आहे. P म्हणजे प्रायव्हेटायझेशन आणि G म्हणजे ग्लोबलायझेशन. ओके. आता ग्लोबलायझेशन म्हणजे जागतिक एक्सचेंज करणं. आपले माणसं फॉरेनला पाठवणं, फॉरेनचे माणसं भारतामध्ये येणं, म्हणजे सर्व्हिस जी आहे ना ती एक्सचेंज करणं म्हणजे ग्लोबलायझेशन. समजा आपला एखादा प्रोफेसर तिकडच्या युनिव्हर्सिटीला शिकवायला गेला आणि तिकडचा एखादा प्रोफेसर भारताच्या युनिव्हर्सिटीला शिकवायला आला, म्हणजे कॉन्ट्रॅक्टवर आलेत आणि कॉन्ट्रॅक्ट खतम झाला 1 वर्षाचा 2 वर्षाचा, ते वापस परत एक्सचेंज होणार. ठीक आहे. अशा प्रकारे मला आपण त्याला एक्सचेंज सर्व्हिसेसचे आपण एक्सचेंज म्हणतो, त्याला आपण म्हणतो ग्लोबलायझेशन. ठीक आहे. अशा प्रकारे हे तुम्हाला मी सांगेल इकॉनॉमी मध्ये. LPG पूर्ण डिटेल मध्ये समजून सांगेल तुम्हाला. ठीक आहे. इकॉनॉमिक टर्म आहे ती. पुढच्या पॉइंटकडे आपण जाऊया. धर्मनिरपेक्ष. सोशलिझम तुम्हाला समजलं असेल, कॉन्सेप्ट क्लिअर झाली, तर आपण धर्मनिरपेक्षकडे येऊया. बघा, धर्मनिरपेक्ष म्हणजे काय? सेक्युलर. याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो सेक्युलर. धर्मनिरपेक्ष. तुम्हाला माहिती आहे इंडियामध्ये नेहमीच जोही वाद होतो तो सेक्युलरिझमला घेऊनच होतो. हिंदू मुस्लिम, हिंदू शीख, हिंदू ख्रिश्चन, ठीक आहे, व्हॉट एव्हर. सेक्युलर म्हणजे काय मग? धर्मनिरपेक्ष. बघा, याचा अर्थ काय होतो? भारताच्या धर्मनिरपेक्षतेच्या बाबत असे म्हटले जाते की भारतीय, लक्षात घ्या, भारतीय राज्य धार्मिक नाहीये आणि आपण अधर्मी पण नाही. लक्षात घ्या, धार्मिक पण नाहीये, अधर्मी पण नाहीये, तसेच धर्मविरोधी सुद्धा आपण नाही आहोत. म्हणजे भारतात कोणते राज्य, जे कोणते एक्झॅक्टली आहे राज्य धर्म आहे, स्टेट रिलिजन नसेल, हे तुम्ही लक्षात घ्या. भारतामध्ये कोणताही एक राजधर्म नसणार आहे, स्टेट रिलिजन नसणार आहे. ऑल रिलिजन्स विल बी इक्वल, दे विल बी गिवन इक्वल स्टेटस. त्यांना समान स्टेटस असणारे, समान दर्जा असणारे. म्हणून भारतीय राज्य हे कोणत्याही विशिष्ट धर्मास सार्वजनिक निधीच्या सहाय्याने पुरस्कृत करणार नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे कोणताच धर्म हा राजधर्म नाही. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो की कोणताच धर्म एक धर्म हा सर्वश्रेष्ठ नसणार आहे, सर्वश्रेष्ठ नसणार आहे. ऑल रिलिजन्स हॅव इक्वल स्टेटस. ठीक आहे, नसणार आहे. मग याचे 2 अर्थ होतात बघा, तुम्हाला सांगतो. नंबर 1 अर्थ असा होतो, प्रत्येक व्यक्ती कोणत्याही धर्माचे आचरण करण्यास मुक्त असेल. हा पहिला त्याचा अर्थ आहे. धर्माचे आचरण म्हणजे काय? दे कॅन प्रोफेस द रिलिजन इन इंडिया फ्रीली. लक्षात घ्या,
धर्माचं आचरण म्हणजे धर्माचा प्रसार ते करू शकतात भारतामध्ये. 2 आहे, राज्य कोणत्याही व्यक्ती किंवा गटाच्या विरुद्ध धर्माच्या आधारावर भेदभाव करणार नाही. ठीक आहे, रिलिजियस डिफरन्सेस कोणत्या आधारावर केले जाणार नाहीयेत. हे 2 अर्थ होतात सेक्युलरिझमचे. तुम्ही बघितलं असेल ना, सेक्युलरिझमला घेऊनच वाद होतो. मागे आमिर खान बोलला होता, इंडिया इज नॉट सेक्युलर. ओके, नंतर त्याच्या अगोदर मग बऱ्याचशा काही जे सेलिब्रिटी होत्या त्यांनी पण वक्तव्य केले होते की इंडिया इज नॉट सेक्युलर. सेक्युलर म्हणजे काय, की धर्मवाद खूप होतो, एका धर्माला म्हणजे प्रॉपरली स्थान देत नाहीत. ठीक आहे, डिफरन्सेस केला जातो, एटसेट्रा एटसेट्रा. बरोबर. आता धर्मनिरपेक्ष हा शब्द सुद्धा तुम्हाला मी सांगितलं ना, 42वी घटना दुरुस्ती 1976, 3 शब्द ऍड केले गेले. ते कुठले कुठले? पहिला कोणता होता? समाजवाद, सोशलिस्ट. दुसरा ऍड केला होता तो म्हणजे सेक्युलर, धर्मनिरपेक्ष. तिसरा आहे एकात्मता, इंटिग्रिटी. ठीक आहे, आणि हा देखील शब्द 42व्या घटना दुरुस्तीने टाकला गेला असला तरी मूळ घटनाकर्त्यांनी धर्मनिरपेक्ष राज्य निर्माण करण्याचाच प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, कलम 25 ते 28 यामध्ये धर्म स्वातंत्र्याचा मूलभूत हक्क मूळ घटनेतच प्रदान करण्यात आलेला आहे. तुम्ही बघितलंय, जेव्हा मी तुम्हाला फंडामेंटल राईट शिकवणार आहे, मूलभूत अधिकार, घटनेमध्ये मूलभूत अधिकाराचं कलम कोणतं आहे? कोणी सांगेल का मला मूलभूत अधिकार घटनेच्या कोणत्या कलमामध्ये दिलेले आहेत? एनीवन एल्स कॅन टेल मी फंडामेंटल राईट्स 12 ते 35. किती किती? 12 ते 35. अगदी बरोबर. 12 ते 35 मध्ये तुम्हाला फंडामेंटल राईट्स दिलेले आहेत. बरोबर. आणि तुम्हाला जे कलम 25 ते 28 आहे याच्याच मधलं 25 ते 28 यामध्ये तुम्हाला धर्म स्वातंत्र्याचा मूलभूत हक्क मूळ घटनेतच प्रदान करण्यात आलेला आहे. त्यातून तुम्हाला धर्मनिरपेक्षता पूर्णपणे स्पष्ट होऊन जाते. लक्षात घ्या, तुम्हाला मी ते शिकवेल फंडामेंटल राईट्स आपण जेव्हा स्टार्ट करणार त्यावेळेस. आणि अशाच प्रकारे पुढच्या आपण पॉईंटकडे जाऊया. मग बघा, पुढचा धर्मनिरपेक्ष बद्दलचा पॉईंट आहे, भारताची घटना जी आहे भारताची घटना धर्मनिरपेक्षतेची सकारात्मक संकल्पना प्रदर्शित करते. म्हणजेच राज्य संस्था कोणत्या धर्माचा आधार नसला तरी घटना धर्माचे लक्षात तरी पण घटना धर्माचे अस्तित्व अमान्य करीत नाही. म्हणजे धर्माचं अस्तित्व अमान्य करीत नाही. लक्षात घ्या, प्रत्येक धर्माला एक प्रकारचं स्थान घटनेने दिलेलं आहे. त्यांचं अस्तित्व अमान्य केलं नाही आपल्या घटनेने. जरी आपण सेक्युलर असलो तरी कोणत्याही विशिष्ट धर्माविरुद्ध कृत्य करीत नाही आपण. आणि सर्व धर्मियांना संख्या बळाचा विचार न करता समान दर्जा प्रदान करण्यात आलेला आहे. जरी इंडियामध्ये हिंदूची संख्या जास्त आहे तरी पण भारत हा हिंदू राष्ट्र नाही. बरोबर, कारण धर्मांचं जे इक्वल वेटेज आहे ते सगळ्यांना सेम दिलेले, संख्येनुसार काही नाहीये, संख्याबळाच्या आधारावर. अशा प्रकारे धर्मनिरपेक्ष तुम्हाला मी समजवला. पुढचा आहे 4 नंबरचा लोकशाही, डेमोक्रेसी. अतिशय इम्पॉर्टंट शब्द आहे डेमोक्रेसी. डेमोक्रेसी म्हणजे बघा अर्थ काय होतो, लोकांनी लोकांकरता लोकांसाठी चालवलेले शासन म्हणजे लोकशाही झालं. ही तुमची बेसिक व्याख्या आहे. आता डेमोक्रेसी हा जो शब्द आहे हा इंग्रजी शब्द. ठीक आहे, इंग्रजीमध्ये डेमोक्रेसीला लोकशाहीला डेमोक्रेसी म्हणतात. आणि हा जो शब्द आहे डेमॉस व क्रेसिया, डेमॉस आणि क्रेशिया या 2 शब्दांपासून बनलेला आहे. डेमॉस म्हणजे लोक आणि क्रेसिया म्हणजे सत्ता, लोकांची सत्ता. लोकांची सत्ता, यावरून लोकांची सत्ता असणारी शासन पद्धती म्हणजे लोकशाही होय. प्रस्ताविकेने प्रदर्शित केल्यानुसार लोकशाही जनसार्वभौमत्वाच्या तत्वावर प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलर सॉव्हर्निटी आधारलेली असून सर्वोच्च सत्ता लोकांच्या हातामध्ये असते. जो देश डेमोक्रॅटिक आहे, लोकशाही आहे, तिथं त्या देशामध्ये सगळ्यात जास्त पॉवर ही लोकांना असते. लक्षात घ्या, कारण लोकच प्रतिनिधींना निवडून देतात ना. डिक्टेटरशिप मध्ये तसं नसतं. हुकुमशाहीमध्ये एकच हुकुमशाह असतो. नॉर्थ कोरियाचा आहे किंवा तुम्ही सौदी अरेबियाचा बघू शकता, ते तिथे किंग असतो. सो त्या प्रकारे म्हणजे एक हाती सत्ता असते ती. इथं लोक सत्ता पाडू पण शकतात, सत्ता देऊ पण शकतात.
ठीक आहे, राजकारणी लोकांच्या हातामध्ये. याला म्हणतो आपण डेमोक्रेसी. ठीक आहे. आणि लोकशाही 2 प्रकारची असते मित्रांनो. 2 प्रकारची लोकशाही आहे जगामध्ये. पूर्ण जगाची सांगतो मी तुम्हाला. एक आहे ती म्हणजे डायरेक्ट डेमोक्रेसी, दुसरी आहे ती म्हणजे इनडायरेक्ट डेमोक्रेसी. हे समजून घ्या, इम्पॉर्टंट आहे तुम्हाला. डायरेक्ट डेमोक्रेसीला आपण म्हणतो प्रत्यक्ष लोकशाही, याला आपण म्हणतो अप्रत्यक्ष लोकशाही. प्रत्यक्ष लोकशाही म्हणजे काय? भारतामध्ये प्रत्यक्ष लोकशाही आहे का? नाही. भारतामध्ये नाहीये प्रत्यक्ष लोकशाही. का नाहीये तुम्हाला सांगतो रिझन. बघा, प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये राज्य कारभारात जनतेचं डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट असते. म्हणजेच तिथे तुम्हाला असणारे रेफरंडम असणारे, तिथे इनिशिएटिव्ह असणारे, रिकॉल असणारे, प्लेबिसाइड असणारे, यासारख्या मार्गांनी तिथे सत्ता चालवली जाते. उदाहरण बघा, पूर्वीचे ग्रीक नगर राज्य ऐतिहासिक किंवा सध्याचे स्वित्झर्लंड. आता डायरेक्ट डेमोक्रेसी तुम्हाला मी एक्झाम्पल थ्रू समजून सांगतो. बघा, डायरेक्ट डेमोक्रेसी म्हणजे मित्रांनो अशी डेमोक्रेसी की ज्यामध्ये सरकार जे आहे तिथलं, म्हणजे स्वित्झर्लंडचं सरकार आहे, स्वित्झर्लंडचं सरकार लोकांना न विचारता कोणताही निर्णय, कोणताही कायदा पारित करू शकत नाही. त्यांना पहिले तो कायदा लोकांसमोर ठेवावा लागेल. दे हॅव टू सीक दी ओपिनियन्स ऑफ द पब्लिक. पब्लिक ओपिनियन त्यांना तिथून घ्यावं लागेल पहिले. आता बघा, तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो मी. युनिव्हर्सल बेसिक इन्कम जे नरेंद्र मोदी भारतामध्ये आणायचा प्रयत्न करतायत, हे जर भारतामध्ये आलं तर नरेंद्र मोदींची सत्ता ही परमनंट होऊन जाईल, लक्षात घ्या. ठीक आहे, भारतामध्ये हे जर भारतामध्ये आणलं तर नरेंद्र मोदी विल गेट द पॉवर परमनंटली. सो अशामुळे बघा, मग इथे बराचसा विरोध देखील आहे. तुम्हाला एक सांगतो मी, युनिव्हर्सल बेसिक इन्कम हा जो कायदा आहे हा स्वित्झर्लंडने पारित करायचा प्रयत्न केला होता. तर त्यांनी हा कायदा पास करायच्या अगोदर पहिले जनतेला विचारलं की बघा, युनिव्हर्सल बेसिक इन्कम कायदा आम्ही आणतो आहोत, आम्ही पारित करतो आहोत, लोकांचं आम्हाला मतपायर ओपिनियन पाहिजे. लोकांना विचारलं त्यांनी पहिले. तिथल्या लोकांनी काय सांगितलं? नो, वी डोंट वॉन्ट दिस. आम्हाला नाही पाहिजे हा कायदा. ठीक आहे, कारण या कायद्याच्या अंतर्गत काय त्यांनी केलं होतं की दर महिन्याला स्वित्झर्लंडच्या लोकांच्या अकाउंटवर, ठीक आहे, स्वित्झर्लंडचं गव्हर्नमेंट एक पर्टिक्युलर अमाऊंट ट्रान्सफर करणार, 4,000 5,000. आता तिथं 4,000 5,000 म्हणजे काही मोठी गोष्ट नाही. स्वित्झर्लंड जगातलं सगळ्यात श्रीमंत देश आहे, लक्षात घ्या. सगळ्यात हायेस्ट पेड एम्प्लॉई स्वित्झर्लंडचे असतात. मग आता तिथे तुम्हाला हा कायदा आणला, स्वित्झर्लंडच्या लोकांनी फेटाळून लावला. आम्हाला नाही पाहिजे असला कायदा. आम्ही सक्षम आहोत, आम्ही मेहनत करणार, आम्ही काम करायला तयार आहोत. ठीक आहे, आम्ही एफर्ट्स घेणार. सो वी डोंट वॉन्ट फ्री मनी. फ्री मनी आम्हाला नाही पाहिजे. फ्री मनी देण्यापेक्षा तो पैसा तुम्ही एज्युकेशनवर खर्च करा, तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च करा, असं त्यांनी सांगितलं होतं. पोल्युशन कंट्रोलवर तुम्ही खर्च करा. मग याला म्हणतात काय? प्रत्यक्ष लोकशाही. आणि 2 नंबरचं आहे तुमचं ते म्हणजे इनडायरेक्ट लोकशाही, इनडायरेक्ट डेमोक्रेसी. दुसरं आहे अप्रत्यक्ष डेमोक्रेसी. ठीक आहे, आता अप्रत्यक्ष जी लोकशाही आहे, अप्रत्यक्ष लोकशाहीमध्ये भारत बेस्ट एक्झाम्पल आहे याचं. जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या माध्यमातून राज्य कारभारामध्ये सहभागी होत असतात. म्हणजे इथं आपल्याकडे काय होतं? इलेक्शनमध्ये काय होतं? आपण खासदारांना, आमदारांना निवडून देतो. आपण थोडी ना डायरेक्टली पार्लमेंटमध्ये जाणार की चला आपल्याला, ठीक आहे, आपल्याला महाराष्ट्रामध्ये असा कायदा आणायचा आहे आणि आपण सगळे महाराष्ट्र जनता गेली डायरेक्ट नरेंद्र मोदीला जाऊन भेटली, ठीक आहे, संसदेमध्ये. असं होणार नाही, बरोबर. मग आपण डायरेक्टली इन्व्हॉल्व्ह होत नाही डिसिजन मेकिंग मध्ये गव्हर्नमेंटच्या. आपल्याद्वारे निवडून दिलेले जे आपले नुमाइंदे आहेत, खासदार म्हणा पार्लमेंटमध्ये, आमदार म्हणा विधानसभेमध्ये, तर हे आपल्या माध्यमातून काम करतात. ठीक आहे, आपल्यासाठी. त्यामुळे मग आपला प्रतिनिधी असतो ना, तो आपले जे लोकांचे जे समस्या प्रॉब्लेम असतील, काही समजा नवीन रोड कन्स्ट्रक्शन करायचं आहे किंवा नवीन एक कुठला तरी स्कीम लॉन्च करायची आहे, त्यासाठी आपले खासदार, आपले आमदार हे विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये किंवा पार्लमेंटमध्ये आपले ओपिनियन मांडतात आणि त्यानुसार ते स्कीम घेऊन येतात ते जिल्ह्यासाठी, बरोबर. त्यामुळे तिला प्रतिनिधिक लोकशाही म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी असं म्हणतात. कुठल्या? अप्रत्यक्ष लोकशाहीला. म्हणजे अप्रत्यक्ष लोकशाही 2 प्रकारची असते, ती म्हणजे संसदीय आणि अध्यक्षीय. याच्यामध्ये 2 प्रकार पडतात अप्रत्यक्ष लोकशाहीमध्ये. पहिला कुठला आहे? पार्लमेंटरी. आणि दुसरा कुठला आहे? अध्यक्षीय. पार्लमेंटरी म्हणजे कोण? भारत. अध्यक्षीय म्हणजे कोण? प्रेसिडेन्शियल, अमेरिका. कारण अमेरिकेमध्ये कोण आहे? अध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प, तात्या.
ठीक आहे. आणि भारतामध्ये कोण आहेत? पार्लमेंट म्हणजे प्राईम मिनिस्टर आहे कोण? नरेंद्र मोदी. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही जर बघितलं असेल ब्रिटनची जी सिस्टम आहे पार्लिमेंटरी सिस्टम आहे, संसदीय शासन प्रणाली आहे. संसदीय शासन प्रणालीमध्ये प्राईम मिनिस्टर असतो, हा खरा हेड ऑफ द गव्हर्नमेंट असतो, आणि राष्ट्रपती जे असतात हे हेड ऑफ द स्टेट्स असतात संसदीय प्रणालीमध्ये. अध्यक्ष शासन प्रणालीमध्ये काय होतं बघा, जे अध्यक्ष असतात राष्ट्राध्यक्ष हे गव्हर्नमेंटचे असतात, तसेच हे राज्यांचे देखील हेड असतात. म्हणजे डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या सरकारचे पण हेड आहेत, त्यांच्या राज्यांचे पण हेड आहेत, अमेरिकेचे राज्य आहे त्यांचे. म्हणून भारतात संसदीय लोकशाहीचा स्वीकार करण्यात आलेला आहे, आणि ज्यामध्ये कार्यकारी मंडळ त्यांच्या सर्व धोरणे व कृतींसाठी कायदे मंडळाला जबाबदार असणार, आणि सार्वत्रिक प्रौढ मतदान पद्धती, नियतकालिक निवडणूक, कायद्याची स्वतंत्र न्याय व्यवस्था इत्यादी बाबी लोकशाहीच्या द्योतक आहे, ते तुम्ही लक्षात घ्या इथे. सो प्रास्ताविकेतील लोकशाही हा जो शब्द आहे मात्र हा व्यापक अर्थाने घेतलेला असून त्यात राजकीय लोकशाही बरोबर तुम्हाला सामाजिक व आर्थिक लोकशाहीचा देखील समावेश आहे. ठीक आहे. सो तुम्हाला हा समजला येते. आणि अप्रत्यक्ष आपली लोकशाही होण्यामागचं कारण असं आहे की भारताची लोकसंख्या खूप जास्त आहे. भारतामध्ये अनएज्युकेटेड पॉप्युलेशन खूप जास्त मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे डायरेक्ट लोकशाही आपण इथं लागू करू शकत नाही भारतामध्ये. आणि युनिव्हर्सल बेसिक इन्कम सारखा कायदा लागू करणं शक्यच नाही. कारण आपण जर लोकांना विचारलं, गव्हर्नमेंटने जर विचारलं, बाबांनो तुम्हाला फ्री मनी पाहिजे का, लोक नाही म्हणणार का भारतामध्ये? नाही म्हणणार का? नाही ना, होच म्हणणार, द्या. ठीक आहे. मग तर लोक कामधंदे करणार नाही. ज्यांना पिऊन झोपायची सवय आहे, खाऊन पिऊन, ते तर अजून आळशी होऊन जातील. यामुळे बरेचसे निगेटिव्ह इम्पॅक्ट होतील याच्यामध्ये. सो अनएज्युकेटेड पॉप्युलेशन जास्त आहे, त्यामुळे स्वित्झर्लंडची पॉप्युलेशन 100% तिथे लिटरसी आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळे तिथे हे लागू होऊ शकतं. पण जे मोठे मोठे देश आहेत, अमेरिकेमध्ये देखील लागू नाहीये प्रत्यक्ष लोकशाही. ठीक आहे. ही फक्त स्वित्झर्लंडला आहे सध्या. पॉईंट क्लिअर झाला इथपर्यंत? हो सर. ओके. सर रेफरेंडमचा अर्थ विचारायचा होता. रेफरेंडम म्हणजे जनमत. जनमत म्हणजे लोकांना आपण म्हणजे सरकारी लोकांचं ओपिनियन घेणार, त्याला रेफरेंडम म्हणतात. जसं जम्मू काश्मीर जे होतं, जम्मू काश्मीर हे जुनागड बघा, जेव्हा भारत स्वतंत्र झाला होता, भारत स्वतंत्र झाल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेलने आपल्या भारताचे जवळजवळ 500 आपल्या भारताचे जवळजवळ 552 भागांमध्ये डिव्हिजन होतं. 552 भाग होते, राज्य नव्हते तेव्हा. हे 552 मधून 549 जे आहेत हे राज्यांनी भारत जॉईन केला होता, आणि बाकी 3 जे होते यांना भारत जॉईन करायचा नव्हता स्वातंत्र्यानंतर. याच्यामध्ये पहिला होता तो म्हणजे जुनागड, दुसरा होता जम्मू काश्मीर, तिसरा होता हैदराबादला पाकिस्तानात जायचं होतं. ठीक आहे. बघा, जुनागड जो होता, जुनागड आपण रेफरेंडमने कनेक्ट केलेला आहे भारतामध्ये. रेफरेंडम म्हणजे काय? जुनागडचा राजा जो होता हा मुस्लिम होता, आणि प्रजा होती ती हिंदू होती. जम्मू काश्मीरमध्ये राजा जो होता हिंदू होता, आणि प्रजा मुस्लिम होती, उलट वाईस वर्सा. ठीक आहे. मग इथं पण आपण इथं आपण यांना बाजूलाच केलं, पण नंतर पाकिस्तानने यांच्यावर अटॅक केला 1947 मध्ये काश्मीरवर, म्हणून यांनी मदत मागितली भारताकडे, आपल्याला ते जॉईन झाले. पण जुनागड जो आपण हा रेफरेंडमने जॉईन केला, तर आपण जनतेला विचारलं होतं, कारण तिथला राजा मुस्लिम असल्यामुळे त्यांना भारताला जॉईन करायचं नव्हतं जुनागड. मग त्यांनी वेगळं करायचं होतं, पण लोकांना विचारलं, लोकांनी सांगितलं वी वॉन्ट टू जॉईन इंडिया, आम्हाला भारतात यायचंय, कारण तिथली मेजॉरिटी जी होती हिंदू होती जुनागडची. मग अशा प्रकारे त्याला रेफरेंडम होता, जनमत. ठीक आहे. अशा प्रकारे म्हणजे काय? प्लेबिसाइड म्हणजे बघा, प्लेबिसाइड म्हणजे प्रस्ताव. ठीक आहे. प्रस्ताव म्हणजे काय की एक प्रकारे प्रस्ताव मांडला आणि तो लोकांपर्यंत पोहोचवला, आणि लोकांनी त्याला ऍक्सेप्टन्स दिला, झालं. ठीक आहे. तो रिटर्न असणार आहे, आणि हा ओरल असतो रेफरेंडम. ठीक आहे. अशा प्रकारे दोघांचा डिफरन्स आहे. प्लेबिसाइड हे रिटर्न असेल आणि रेफरेंडम हे ओरल असणार आहे. ओके. पुढे प्रकार आपण जाऊया. पुढचा गणराज्य, रिपब्लिक. इंडिया इज रिपब्लिक स्टेट. भारत हा जो आहे आपला रिपब्लिक आहे. आता रिपब्लिक कसं तुम्हाला मी सांगतो बघा, लोकशाही शासन पद्धतीमध्ये
लक्ष बघा, लोकशाही शासन पद्धती दोन प्रकारची असू शकते. एक म्हणजे कशी आहे, घटनात्मक राजेशाही, आणि दुसरी म्हणजे गणराज्य. आता घटनात्मक राजेशाहीचं बेस्ट एक्झाम्पल आहे इंग्लंड. कारण इंग्लंडमध्ये त्यांचे जे राष्ट्रपती आहेत इंग्लंडचे, हे वंश परंपरागत आहेत. प्रिन्स, एलिझाबेथ, फिक्स नाव आहेत. ठीक आहे. त्यामुळे तिथली जी राजेशाही आहे ती कशी आहे, घटनात्मक राजेशाही. भारत कसा आहे, गणराज्य आहे. आपण घटनात्मक राजेशाही नाही आहोत. भारतामध्ये प्राईम मिनिस्टर कोणी होऊ शकतं, भारतामध्ये राष्ट्रपती कोणी होऊ शकतं. चायवाला कॅन बिकम द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. दॅट इज द डेमोक्रेसी. ठीक आहे. एवढी फ्री डेमोक्रेसी कोणत्या देशाची नाहीये, आपण जर म्हणतो. ठीक आहे. अशा प्रकारे गणराज्य, घटनात्मक राजेशाही जी आहे, कॉन्स्टिट्युशनल म्हणजे रेजिस्टर्ड मोनार्ची, यामध्ये राष्ट्रप्रमुख जो असतो हा, ठीक आहे, यामध्ये राष्ट्रप्रमुख म्हणून काम करणारा राजा किंवा राणी आपले पद वंश परंपरेने धारण करतो. कशामध्ये, घटनात्मक राजेशाहीमध्ये. इंग्लंडचं तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं, युनायटेड किंगडम, याचं बेस्ट एक्झाम्पल आहे. मात्र गणराज्य पद्धतीमध्ये राष्ट्रप्रमुख लोकांद्वारे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे निवडून दिला जातो. ठीक आहे. आता आपल्याकडे जे राष्ट्रपती निवडून दिले जातात हे इनडायरेक्ट असतात. इनडायरेक्ट म्हणजे कोण, पब्लिक डायरेक्टली तिथे वोटिंग नाही करत. आपण निवडून दिलेले जे आपले प्रतिनिधी आहेत, लोकसभेमधले, राज्यसभेमधले किंवा विधानसभेमधले, हे तिथे पार्टिसिपेट होतात त्यांना वोटिंग करण्यासाठी. म्हणजे आपल्या फेवरने आपले प्रतिनिधी आपले वोटिंग करत असतात राष्ट्रपतींना. ठीक आहे. जरी आपली डायरेक्ट चॉईस नाहीये, चॉईस ती आपल्या प्रतिनिधींची असणार आहे. तुम्ही बघू शकतात की APJ अब्दुल कलाम ग्राउंड पासून वरती गेलेले माणूस होते, एकदम ग्राउंड लेवल पासून, परिस्थिती काही नसताना ते राष्ट्रपती बनले भारताचे. हे भारताची डेमोक्रेसी आहे. यानुसार भारत हे गणराज्य आहे, कारण भारताचे राष्ट्रप्रमुख म्हणून काम करणारे राष्ट्रपती, प्रेसिडेंट, हे लोकांद्वारे 5 वर्षाच्या कालावधीसाठी निवडून दिले जातात. ठीक आहे. 5 इयर्स. घटनात्मक राजेशाहीमध्ये असं काही नाही, तिथे ते राजा किंवा राणी आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही त्यांना. गणराज्य या संज्ञेतून अजून 2 अर्थ निघतात. ते कुठले कुठले, नंबर 1 आहे ते म्हणजे राजकीय सार्वभौमत्व लोकांच्या हाती असून राजा किंवा राणी सारख्या एका व्यक्तीच्या हाती नसते. बघा, आता तुम्हाला जसं मी सांगितलं इंग्लंडचं एक्झाम्पल, इंग्लंडमध्ये प्राईम मिनिस्टर पण आहे तिथे, पण मेन पॉवर तिथे कोणाकडे, प्राईम मिनिस्टरकडे. ती राजा किंवा राणीकडे नाहीये. कारण प्राईम मिनिस्टर हा इंग्लंडमध्ये लोक निवडून देतात, राजा राणीला लोक थोडे निवडून देतात. ते डायरेक्ट ते वंश परंपरागतीने होतात, लक्षात घ्या. त्यामुळे त्यांची प्रथा आहे, ट्रॅडिशन आहे त्यांची ती. म्हणजे 2 नंबर बघा मग, ते म्हणजे गणराज्यामध्ये कोणताही अधिकार संपन्न वर्ग म्हणजे प्रायव्हिलेज क्लास नसतो. म्हणजे राजा, राणी, प्रिन्स किंवा राजेशाही असा कोणताही प्रायव्हिलेज क्लास नाहीये भारतामध्ये, गणराज्य देशामध्ये. आणि सर्व सार्वजनिक कार्यालय विना भेदभाव सर्वांना खुली असतात. इंग्लंडमध्ये असं नाहीये. त्यांचं राष्ट्रपती कार्यालय थोडं वेगळं आहे, आपलं वेगळं असणार आहे. असे हे 2 अर्थ निघतात गणराज्यामधून. आणि अशा प्रकारे गणराज्य आपण बघितलं. गणराज्य एका शब्दात सांगायचं म्हटलं तर अगदी सोपं आहे मित्रांनो. गणराज्य म्हणजेच 2 प्रकारचं, घटनात्मक राजेशाही आणि गणराज्य. गणराज्य म्हणजेच काय मग, गणराज्य म्हणजे काय सांगा, गणराज्य म्हणजे काय सांगितलं मी, सांगा. रिपब्लिक. हा, रिपब्लिक झालं, बरोबर. गणराज्य म्हणजे मी काय सांगितलं तुम्हाला, म्हणजे जो आपला जो राष्ट्रप्रमुख असतो तो आपल्या म्हणजे लोकांद्वारे निवडून दिलेला असतो, ना की तो वंश परंपरागत आलेला असतो. एक्झॅक्टली. म्हणून भारत इज रिपब्लिक, इंडिया इज रिपब्लिक. ठीक आहे. आपला राष्ट्रप्रमुख लोकांद्वारे निवडून दिला जातो, परंपरागत नसतो इंग्लंड सारखा. इंग्लंडमध्ये राजा राणी परंपरागत आहेत, आपले तसे नाही आहेत. आपला PM लोकांनी निवडून दिलेला आहे, राष्ट्रपती इनडायरेक्टली निवडून दिलेला आहे, पण ते आपल्या आमदार खासदारांनी. अशा प्रकारे. ठीक आहे. पुढील जस्टिस, न्याय, अतिशय इम्पॉर्टंट आहे. बघा, न्याय याला आपण म्हणतो जस्टिस. प्रास्ताविकेमध्ये न्यायाची 3 स्पष्ट स्वरूपे स्वीकारण्यात आलेली आहे. 3 प्रकारचा न्याय, कोणता, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय, ज्याला आपण म्हणतो सोशल जस्टिस, इकॉनॉमिक जस्टिस आणि पॉलिटिकल जस्टिस. या 3 प्रकारचा न्याय साध्य करण्याचा जो प्रयत्न आहे हा मूलभूत हक्क व मार्गदर्शक तत्वे यांच्या तरतुदींच्या सहाय्याने करण्यात आलेला आहे. मूलभूत हक्कामध्ये आहे इक्वॅलिटीचं प्रिन्सिपल तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे. इक्वॅलिटी आहे आपल्या मूलभूत हक्कांमध्ये, 14 आर्टिकल, 14 ते 18 तुमची समानता आहे. आणि मार्गदर्शक तत्वामध्ये देखील याचा
सामाजिक म्हणजे जो न्याय आहे न्यायाचा तिथे देखील तुम्हाला समावेश दिलेला आहे. आणि अशा प्रकारे तुम्हाला मी आता आर्थिक, सामाजिक आणि राजकीय न्याय सांगतो वन बाय वन. पहिला जो आहे तो म्हणजे सामाजिक. सामाजिक न्याय म्हणजे जात, वर्ण, वंश, धर्म, लिंग यासारख्या कोणत्याही सामाजिक भेदभावाविना सर्व नागरिकांना समान वर्तणूक प्रदान करणे होय. लक्षात घ्या, सामाजिक न्याय म्हणजे काय? भेदभाव न करता, म्हणजे तुम्ही जातीवर कुठलाही भेदभाव नाही करू शकत, वर्ण नाही, वंश नाही, धर्म नाही, लिंग नाही. ठीक आहे, दॅट इज सामाजिक न्याय. आर्थिक न्याय म्हणजे काय? यामध्ये उत्पन्न आणि संपत्तीची जी विषमता आहे ती नष्ट करण्याच्या प्रयत्नांचा समावेश होतो, ज्यामध्ये तुम्हाला सामाजिक न्याय व आर्थिक न्याय यांना एकत्रितरित्या वितरणात्मक न्याय, डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस असे संबोधले जाते. डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस. ओके, म्हणजे उत्पन्न आणि संपत्तीमध्ये विषमता नष्ट करणे. पण भारतामध्ये आहे का? असं नाही. आता एखाद्याकडे जर समजा तो बिलियनची प्रॉपर्टी आणि एखाद्याकडे काहीच नाहीये, मग काही गव्हर्नमेंट असं करेल का? नाही बाबा तुझी आर्थिक प्रॉपर्टी त्याला दे, असं होईल का? नाही होणार. ठीक आहे, त्यामुळे आर्थिक विषमता तुम्हाला प्रत्येक देशामध्ये दिसणार आहे, प्रत्येक जगामध्ये. ठीक आहे, सामाजिक पण थोडाफार डिफरन्स दिसतोच. 3 आहे राजकीय. राजकीय न्यायामध्ये तुम्हाला सर्वांना समान राजकीय हक्क, सार्वत्रिक प्रौढ मतदानाची पद्धत, राजकीय संधीची समानता इत्यादींचा याच्यामध्ये समावेश होतो. राजकीय न्यायामध्ये राजकीय हक्क, सार्वत्रिक प्रौढ मतदान पद्धती, राजकीय संधीची समानता आणि इत्यादींचा याच्यामध्ये समावेश होतो. हा तुम्ही इथे लक्षात घेणं गरजेचं आहे मित्रांनो. आणि अशा प्रकारे तुम्हाला क्लिअर झाले. आणि सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायाचा आदर्श हा आपण कुठून घेतला? रशियन राज्यक्रांती 1917 पासून आपण स्वीकारण्यात आलेला आहे. कुठून? रशियन राज्यक्रांती 1917. सो अशा प्रकारे तुम्ही बघितलं. आणि पुढील आपण जाऊया पुढील मुद्द्याकडे. मग स्वातंत्र्य, पुढचा लिबर्टी. आपला लिबर्टी घेऊया. लिबर्टी म्हणजे स्वातंत्र्य. बघा, इथे स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ होतो व्यक्तींच्या कृतीवर बंधन नसणे आणि त्यांना व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी पूर्ण संधी देणे, हा होतो लिबर्टी म्हणजे काय? स्वातंत्र्य. प्रास्ताविकेने सर्व नागरिकांसाठी विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना यांचे स्वातंत्र्य दिलेले आहे. आणि हे स्वातंत्र्य तुम्हाला आपल्या मूलभूत हक्कांमध्ये दिसणार आहे. कुठे? कलम 19 मध्ये 6 प्रकारचं स्वातंत्र्य तुम्हाला लिबर्टी, फ्रीडम दिलेलं आहे. फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, फ्रीडम ऑफ स्पीच. ओके, सो या फ्रीडम ऑफ प्रेस, फ्रीडम ऑफ, तुम्हाला अशा प्रकारचे 6 प्रकारचे फ्रीडम आहेत कलम 19 मध्ये. तुम्हाला मी फंडामेंटल राईट मध्ये सांगणार आहे, जे तुमच्या प्रिअम्बल मध्ये दिलेले डायरेक्टली, पण इन शॉर्ट आहे ते. ठीक आहे, या स्वातंत्र्याची अंमलबजावणी घटनेमध्ये मूलभूत हक्कांच्या हमीच्या स्वरूपात करण्यात आलेली आहे. मात्र हे स्वातंत्र्य अमर्यादित म्हणजे ऍब्सोल्यूट नसून घटनेचेच त्यांच्यावर पर्याप्त बंधने टाकलेली आहेत. त्यामुळे प्रास्ताविकेत मूलभूत हक्कातील स्वातंत्र्य अमर्यादित नसून ते गुणात्मक म्हणजे क्वालिफाईड आहे. ठीक आहे, अनलिमिटेड स्वातंत्र्य आहे का? आपल्याला नाहीये, क्वालिफाईड आहे. लक्षात घ्या, अनलिमिटेड राहिलं असतं तर मग कोणी काही केलं असतं, बरोबर? स्वातंत्र्य आहे. बघा, तुम्ही या सगळ्या टर्म डिटेलमध्ये शिकणार आहात जेव्हा मी ऍक्च्युअल तुमचं पुढील चॅप्टर स्टार्ट होतील तेव्हा. ठीक आहे, पुढील आपण घेऊया नेक्स्ट 8 नंबरचा समानता, इक्वालिटी. ठीक आहे, समानता. आता समानता म्हणजे काय? इक्वालिटी. तुम्हाला घटनेमध्ये कलम 14 ते 18 मध्ये ऑलरेडी घटना समानता दिलेली आहे, 14 to 18. ओके, समानता म्हणजे कोणत्याही विशिष्ट गटात विशेष अधिकार उपलब्ध नसणे. असं नाही की चला हिंदूंना हेच राईट, हिंदूंना फक्त हे राईट आहेत, मुस्लिमांना नाही आहेत, किंवा या अमुक अमुक जातीला हे राईट आहेत, या टमुकला नाही आहेत, असं नाहीये. समानता सगळ्यांना सेम असणार आहे. प्रास्ताविकेमध्ये सर्व भारतीय नागरिकांना दर्जा व संधीची समानता देण्यात आलेली असून त्यामध्ये नागरी, राजकीय आणि आर्थिक म्हणजे सिव्हिल, पॉलिटिकल आणि इकॉनॉमिक जी समानता आहे ती देण्यात आलेली आहे. अशा तिन्ही समानतेचा समावेश इथे होतो, तुम्ही लक्षात घ्या.
बघा मग नागरी समानता आपण बघूया नंबर 1. आता पहिली जी आहे ती नागरी समानता, तुम्हाला मी सांगतो या 3 समानता सांगतो 1 बाय 1. मूलभूत हक्क यापैकी पुढील तुम्हाला हक्क, ठीक आहे, नागरी समानता प्रदान करते. मूलभूत हक्क कलम 14 बघा, कायद्यासमोर समानता. कलम 15 वंश, धर्म, वन, जात, लिंग, जन्म ठिकाण या आधारावर भेदभाव प्रतिबंध. कलम 16 सरकारी नोकऱ्यांमध्ये संधीची समानता. कलम 17 अस्पृश्यता नष्ट करणे. कलम 18 किताब नष्ट करणे. ही आहे तुमची नागरी समानता. ठीक आहे. आता मी तुम्हाला राजकीय समानता सांगतो. राजकीय समानता म्हणजे काय बघा, राजकीय समानता म्हणजे घटनेतील 2 कलमे राजकीय समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात. कुठले कुठले? कलम 325 आहे, धर्म, वन, जात किंवा लिंग या आधारावर कोणत्याही व्यक्तीला मतदार यादीमध्ये समावेश करण्यासाठी अपात्र घोषित केले जाणार नाही. ठीक आहे. 2 नंबर, लोकसभा व राज्य विधानसभेच्या निवडणुका प्रौढ मतदान पद्धतीने होतील. 326 कलम. अशा प्रकारे तुम्हाला 2 प्रकारची राजकीय समानता दिलेली आहे. आणि जी तुमची तिसरी आहे, तिसरी समानता आहे तुम्हाला दिलेली, ती म्हणजेच आर्थिक समानता. कलम 39, कलम जो तुम्हाला दिलेला आहे 39, यामधील मार्गदर्शक तुम्हाला तत्वे दिलेली, DPS तुम्हाला दिली, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. यामध्ये बघा तुम्हाला पुरुष व महिलांना पर्याप्त उपजीविकेच्या साधनांचा समान हक्क आणि समान कामासाठी समान पेमेंट सुरक्षा प्रदान करणे होय. सो या प्रकारे आपण बघितले आर्थिक समानता. म्हणून डिफरन्स कुठलाही केला जाऊ शकत नाही स्त्री व पुरुष मध्ये पेमेंटच्या बाबतीमध्ये. समान काम असेल तर समान पेमेंट त्यांना दिले जाणार आहे. आता पुढचं जे आहे तुमची कॉन्सेप्ट ती म्हणजे बंधुता, फ्रॅटर्निटी आपण त्याला म्हणतो. बघा बंधुता म्हणजे बंधुभावाची भावना होय. घटनेमध्ये एकेरी नागरिकत्वाला, एकेरी म्हणजे सिंगल सिटिझनशिप, एकेरी नागरिकत्वाला या माध्यमातून ही बंधुता संवर्धित करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपल्या भारताने सिंगल सिटिझनशिप हे आपल्या इम्प्लिमेंट केलेलं आहे, जेणेकरून डबल सिटिझनशिप नाहीये. डबल सिटिझनशिप अमेरिकेमध्ये तुम्हाला दिसणार आहे. ठीक आहे. कारण इथे बंधुभाव निर्माण करण्यासाठी फक्त सिंगल सिटिझन दिलेले आहेत. इफ यू आर सिटिझन ऑफ महाराष्ट्र, सॉरी इंडिया, यू आर द सिटिझन ऑफ एनी स्टेट इन द इंडिया. ठीक आहे. तसेच कलम 51 जो क आहे तुमचा, यामधील मूलभूत कर्तव्यांपैकी एक कर्तव्य तुमचं असे आहे की प्रत्येक नागरिकाचे धार्मिक, भाषिक, प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीला लावणे हे त्यांचे कर्तव्य असेल. आणि प्रास्ताविकेमध्ये बंधुतेबरोबर 2 बाबींचे आश्वासन देण्यात आलेले आहे. ते म्हणजे सर्व नागरिकांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता. ठीक आहे. आणि घटनेतील मूलभूत हक्क तुम्हाला मार्गदर्शक तत्वे व मूलभूत कर्तव्ये यामधील काही तरतुदी तुम्हाला व्यक्तींच्या प्रतिष्ठेच्या जपणुकीशी संबंधित आहेत. सो अशा प्रकारे आपण हे बंधुता बघितलं इथे. आणि तुमचं जे लास्ट आहे, लास्ट नंबर पॉईंट, बंधुता म्हणजे काही नाही, बंधुभाव जपणे. ठीक आहे. बाकी त्याच्यामध्ये तुम्हाला कुठला डिफरन्स नाही. आणि लास्ट आहे ते म्हणजे एकता किंवा एकात्मता. एकता, युनिटी आणि इंटिग्रिटी. यामध्ये तुम्हाला असं म्हटलेलं आहे की एकता व एकात्मता राष्ट्रीय एकात्मतेच्या अनुक्रमे भौगोलिक व मानसिक बाजू प्रदर्शित करतात. कलम 1 मध्ये भारताचा राज्याचा संघ, युनियन ऑफ स्टेट्स म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे, लक्षात घ्या. आणि त्यातून असं स्पष्ट होते की घटक राज्यांना संघातून बाहेर पडण्याचा अधिकार नाही. म्हणजे भारताचे राज्य जे आहेत ते युनियन ऑफ स्टेट असं म्हणतात. युनियन ऑफ स्टेट्स. युनियन ऑफ स्टेट्स म्हणजे काय? युनियन ऑफ स्टेट्सचा अर्थ असा होतो की भारताचे राज्य जे आहेत हे इतके स्ट्रॉंग एकमेकांना कनेक्टेड आहेत की अग्रीमेंटने कनेक्ट नाही आहेत, हे परमनंटली कनेक्टेड आहेत. कोणत्याही राज्याला एकमेकांपासून बाहेर पडण्याचा अधिकार नाही. काश्मीरने प्रयत्न केला होता 370 या कलमाच्या अकॉर्डिंग भारतामधून बाहेर पडण्याचा, पण मोदीने डायरेक्ट 370 कलम त्यांचं काढून टाकलं आणि आता ते भारतामध्ये विलीन केलं पूर्णपणे. एकात्मतेमध्ये राष्ट्रपतींची प्रक्रिया अंतर्भूत असून त्याचा संबंध जनतेच्या भावनिक एकीकरणाशी असून त्यामध्ये सांप्रदायिकता, प्रादेशिकता,
जातीवाद, भाषावाद, फुटीरतावाद यासारखे अडथळे दूर करण्याचा समावेश होतो. या अकॉर्डिंग आपण बघितलं तुम्हाला एकता व एकात्मता ही प्रिन्सिपल्स, आणि यानुसार 10 प्रिन्सिपल मी तुम्हाला समजून सांगितलेले आहेत. आता प्रास्ताविकेचे महत्व आहे तुम्हाला मी समजून सांगतो थोडंसं. ठीक आहे, प्रास्ताविकेचे महत्व तुमचं काय असणार आहे? प्रास्ताविकेचे महत्व असे आहे मित्र, प्रास्ताविका आपली घटना ज्या मूलभूत तत्वज्ञानावर आणि मूल्यांवर किंवा राजकीय, नैतिक किंवा धार्मिक आधारित आहे त्यांचे प्रदर्शन करते. 2 नंबर, प्रास्ताविका भारतीय जनतेने स्वतःसाठी स्वीकारलेले आदर्श, सार्वभौमत्व, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, लोकशाही, गणराज्य व आकांक्षा, न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता, एकता व एकात्मता प्रदर्शित करते आणि यानुसार घटनेतील प्राधिकारांचा अंतिम स्रोत म्हणजे भारतीय जनता आहे हे तुम्हाला प्रास्ताविकेतून स्पष्ट होते. अशा प्रकारे चॅप्टर आपलं पूर्ण संपलेलं आहे. काही क्वेश्चन डाऊट असतील तर विचारा. तुम्हाला 1-2 प्रश्न देतो मी, त्या प्रश्नाचं मला उत्तर सांगा. ठीक आहे, प्रियांबलवर आधारित प्रश्न आहेत. काही क्वेश्चन आहे का इथपर्यंत? एनी क्वेश्चन? तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा मला. एनीवन हॅव्हिंग क्वेश्चन्स? नाही सर. ओके ओके, ठीक आहे. मग तुम्हाला मी हा पहिला प्रश्न दिलेला आहे, तुम्ही या पहिल्या प्रश्नाचा मला आन्सर सांगा. बाकीचे विद्यार्थी आहेत की नाही कनेक्टेड? सगळ्यांनी आय थिंक म्यूट केलेलं आहे. म्यूटवरून काढा आणि मला क्वेश्चनचा आन्सर सांगा. सरनाम्यामधून पुढीलपैकी कोणते स्पष्टपणे उद्भवते? आवाज येतोय का क्लिअर? आवाज येतोय का क्लिअर? हो सर. ओके ओके, या क्वेश्चनचा आन्सर द्या मला. बाकीचे विद्यार्थी कुठे आहेत? सगळे आहेत पण म्यूटवर आहे सगळे. श्रद्धा, ज्योती, रियाल, रुपाली. हा, या क्वेश्चनचा आन्सर सांगा मला. सरनाम्यामधून पुढीलपैकी कोणते स्पष्टपणे उद्भवते? घटना स्वीकारण्याची तारीख दिलेली आहे का? येस, करेक्ट आहे. साध्य करणे आवश्यक असलेले आदर्श पण आयडियल पण दिलेले आहेत. भारतीय राज्य स्वरूप दिलेलं आहे. येस. हो. राज्य घटनेचा अधिकाराचा स्रोत आहे का? दिलं ना, पब्लिक. येस, वरील सर्व डी तुमचा राईट आन्सर. ठीक आहे. 2 नंबर घ्या. तुम्हाला एक्झामला अशा प्रकारचे प्रश्न असतात. 2 नंबरचा क्वेश्चन सांगतोय मी तुम्हाला. प्रश्न क्रमांक 2 सांगा, याचं उत्तर सांगा मला. घटनेच्या प्रस्तावनेत पुढील शब्दांचा योग्य क्रम कोणता? बघा, प्रस्तावनेमध्ये तुम्ही जर प्रस्तावना बघितली आपल्या घटनेची,
त्याच्यामध्ये पहिला शब्द कोणता येतोय? सार्वभौम आहे, लोकशाहीवादी आहे, समाजवादी आहे, धर्मनिरपेक्ष आहे की प्रजासत्ताक? ब बी. ब बी आहे. हो. अगदी बरोबर, राईट. ब तुमचा राईट सार्वभौम आन्सर. समाजवादी धर्मनिरपेक्ष. एक्झॅक्टली बरोबर आहे. सो बी तुमचा राईट आन्सर आहे याचं. पुढील प्रश्न मी तुम्हाला अजून एक क्वेश्चन देतो. तीन नंबरचा प्रश्न घ्या. खालीलपैकी कोणते वाक्य सत्य आहे? प्लेबिसाइड म्हणजे जेव्हा मतदाराचा प्रस्ताव थेट मतदारांद्वारे स्वीकारण्यासाठी प्रस्तावित सर्वसाधारण कायदा केला जातो. बी. प्रजासत्ताक म्हणजे निवडलेले सरकार प्रमुख. सांगा काय आन्सर येईल तुमचं? प्लेबिसाइड म्हणजे मतदाराचा प्रस्ताव. आता मला एका विद्यार्थ्यांनी विचारलं ना प्लेबिसाइड म्हणजे काय, त्यांनी विचारलं प्लेबिसाइड म्हणजे काय सर? प्लेबिसाइड आणि रेफरंडम त्यांनी विचारलं होतं बघा. रेफरंडम उत्तर तुमचं दोन्ही बरोबर आहे. 1 and 2 दोन्ही राईट आहेत. प्रजासत्ताक म्हणजे काय? रिपब्लिक, बरोबर, म्हणजेच निवडलेले सरकार प्रमुख, अगदी बरोबर. आणि प्लेबिसाइड म्हणजे काय? जेव्हा मतदाराचा प्रस्ताव थेट मतदारांद्वारे स्वीकारण्यासाठी प्रस्तावित सर्वसाधारण कायदा केला जातो त्याला म्हणतात प्लेबिसाइड, बरोबर. दोन्ही बरोबर आहे तुमचे. अशा प्रकारे तुम्हाला एक्झाम मध्ये प्रश्न विचारतात. तुम्हाला अजून एखादा क्वेश्चन मी वाटल्यास देतो. हा सर. 4 नंबरचा प्रश्न घ्या. प्रस्तावना ही घटनेचा भाग आहे यावर कोणत्या घटनेने जोर दिला? आता हा मी पॉईंट तुम्हाला सांगितला नाही, तुम्हाला मी एक्सप्लेन करतो बघा. केशवानंद भारती खटला होता 1973चा. आता बघा यांची आता रिसेंटली डेथ पण झाली केशवानंद भारतींची, मी ऐकलं असेल न्यूजला. LIC ऑफ इंडिया खटला होता 1995. गोलकनाथ प्रकरण जे होतं 1967 आणि बेरुबारी खटला 1960चा. त्यांनी काय म्हटलं बघा, प्रस्तावना म्हणजे सरनामा हा घटनेचा भाग नाहीये, सॉरी भाग आहे, यावर कोणत्या घटनेने कोणत्या घटनेने जोर दिला? हा, ही कोणती घटना होती ती? ही घटना होती, ही घटना होती, ही घटना होती, ही घटना होती? LIC ऑफ इंडिया प्रकरण. नंबर 1 गोलकनाथ, सॉरी केशवानंद भारती, हे तुमचं उत्तर आहे. बेरुबारी मध्ये घटनेचा भाग नाही असं सांगितलं होतं, घटनेचा भाग नाही असं सांगितलं होतं. सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिली की प्रस्तावना हा घटनेचा भाग नाहीये. गोलकनाथ मध्ये पण सेम सांगितलं होतं. LIC ऑफ इंडिया मध्ये थोडं पुढे त्यांनी सांगितलं, आणि केशवानंद भारती जो खटला होता या खटल्यामध्ये सांगितलं की प्रियांबल इज द पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आणि इट विल बी अमेंडेड, आणि त्याच्यामध्ये बदल केला जाणार. आपल्या प्रियांबल मध्ये आतापर्यंत एकदा बदल झालाय, कधी? 42वी घटना दुरुस्ती 1976, बस. त्यानंतर आणि त्या अगोदर कधीच बदल झाला नाही आपल्या घटनेमध्ये, आपल्या प्रियांबल मध्ये एकचदा बदल झालेला आहे. कधी? 42वी घटना दुरुस्ती 1976ला, लक्षात घ्या. आणि यानुसार 3 शब्द ऍड केले गेले ते आपल्या प्रियांबल मध्ये. तुम्हाला मी सांगितलं, पहिला जो होता तो म्हणजे सोशलिस्ट समाजवादी, 2 म्हणजे सेक्युलर धर्मनिरपेक्ष, आणि 3 म्हणजे इंटिग्रिटी म्हणजे एकाग्रता, एकात्मता आणि एकता. अशा प्रकारे तुम्हाला एक्झामला ते विचारू शकतात प्रश्न. पुढील प्रश्न तुम्हाला मी सांगतो. ठीक आहे, आजचं मग आपण 4 प्रश्न तुम्हाला मी सांगितले. सो आजचं आपण सेशन जे आहे, लेक्चर, आपण इथे थांबूया. ओके ओके सर. चालेल. बाकी काही तुम्हाला अडचणी प्रॉब्लेम असेल तर ना मला विचारा नक्कीच. सो भेटूया आपण मग उद्या. पण माझा आय थिंक क्लास असेलच, सो उद्याही आपण भेटूया. चालेल. सो उद्या इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांचा असणार आहे. मग मी लेक्चरला मी पॉज करतोय. ठीक आहे. थँक्यू सर. ओके चला, वेलकम 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 वेलकम. एक मिनिट. Hello. Hello. Yes, sir. The lecture now.
Ha, lecture is over, sir. So 1 to 2:30 only. Right? What, sir? Tomorrow also the same timing will be there. I will send you the another link. Ha, same timing, 1 to 2:30. Sure. Okay. Okay, sir. Okay, sir.